गर्भधारण करण्यापूर्वी शरीराची तयारी करणं किती महत्त्वाचं आहे? जसं की आपण शेतामध्ये पीक घेतो, तर पीक घेण्यापूर्वी आपण काय करतो? शेताची मशागत करतो. मशागत करण्याचं कारण काय असतं? तर जे पीक आपण शेतामध्ये घालणार आहोत, रुजवणार आहोत, ते बीज हे चांगलं असलं पाहिजे आणि शेतामध्ये येणारं पीक हे उत्कृष्ट असलं पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गर्भधारणेचा विचार करतो, तेव्हा गर्भधारणेपूर्वी जर का आपण शरीराची तयारी आधीच केली, तर गर्भधारणा झाल्यानंतर जो गर्भ होणार आहे तो सुदृढ आणि निरोगी राहील. असं म्हणतात की 35 नंतर किंवा 40 नंतर प्रेग्नन्सी ठेवली तर त्याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर प्रेग्नंट राहण्यासाठी स्पेसिफिक एज असतं का? जसं जसं वय वाढतं तसं तसं तो जो दर्जा आहे तो कमी आणि निकृष्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. मग तसं होऊ नये म्हणून आयडियल वे हेच आहे की प्रेग्नेंट लेडीने जर स्वतःची काळजी घेतली तर तो स्वार्थीपणा झाला का? जेव्हा एखादी प्रेग्नंट बाई येते OPD-मध्ये, तिच्यावरती तिची सासू असते, मोस्टली सासू आणि नवरा. जेव्हा मी त्या पेशंटला सांगते की तुला आराम करायची गरज आहे, तर त्यांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर ही तर पूर्ण आरामच करते, अजून आराम करायची काय गरज आहे? आणि सासू म्हणते डॉक्टर मी तर कधीच माझ्या प्रेग्नन्सीमध्ये आराम नाही केला, मला 4 मुलं झाली आणि तुम्ही तिला कशाला आराम करायला सांगताय? गर्भधारणा असलेली स्त्री आणि तेलाने भरलेलं भांडं हे सारखंच असतं. तेलाने भरलेलं भांडं जसं आपण सावकाश त्याला घेऊन जातो, त्याप्रमाणे स्त्री ही असते. स्त्रीची पण काळजी त्याप्रमाणेच तुम्हाला हळुवारपणे घ्यावी लागते, कारण ती जरा जरी चुकीची गोष्ट घडली तर ती त्याचा परिणाम पूर्णतः गर्भावरती होऊन गर्भस्राव होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. Building India's largest Ayurveda media network. This episode is sponsored by Be Better, clinically proven Ayurveda, India's most trusted Ayurvedic health and wellness brand. नमस्कार, मी निवेदिका आणि अभिनेत्री सोनाली सूर्यवंशी तुमच्या सर्वांचं आयुर्वेद वार्ता या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते. नवीन जीवाची सुरुवात होते ती आईच्या गर्भातून, पण या प्रवासात फक्त आईच नाही तर बाळाचंही आयुष्य घडत असतं. आयुर्वेदानुसार योग्य आहार, दिनचर्या आणि गर्भसंस्कार याची योग्य सांगड आई आणि बाळाच्या निरोगी भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रिया वालवटकर, आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्त्री आरोग्य आणि गर्भिणी परिचर्या विषयातील अनुभवी डॉक्टर. चला तर भेटूया त्यांना आपण. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर, आपण प्रेग्नन्सी नंतरची काळजी ऐकतो, पण आयुर्वेदानुसार गर्भधारण करण्यापूर्वी शरीराची तयारी करणं किती महत्त्वाचं आहे? खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. गर्भधारणेपूर्वी तयारी करणं खूप आवश्यक आहे. जसं की आपण शेतामध्ये पीक घेतो, तर पीक घेण्यापूर्वी आपण काय करतो? शेताची मशागत करतो. मशागत करण्याचं कारण काय असतं? तर जे पीक आपण शेतामध्ये घालणार आहोत, रुजवणार आहोत, ते बीज हे चांगलं असलं पाहिजे आणि शेतामध्ये येणारं पीक हे उत्कृष्ट असलं पाहिजे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गर्भधारणेचा विचार करतो, तेव्हा गर्भधारणेपूर्वी जर का आपण शरीराची तयारी आधीच केली, तर गर्भधारणा झाल्यानंतर जो गर्भ होणार आहे तो सुदृढ आणि निरोगी राहील. आयुर्वेदामध्ये काही गर्भसंभव सामुग्री सांगितलेल्या आहेत. गर्भसंभव सामुग्री म्हणजे काय? तर गर्भ राहण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं, पिकाचा संदर्भ दिलेला आहे की ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. म्हणजे काय? तर चांगला ऋतू म्हणजे काय? तर योग्य ऋतूमध्ये गर्भधारणा झाली पाहिजे. आता गर्भधारणेसाठी योग्य ऋतू कुठला म्हणायचा? तर गर्भधारणेसाठी योग्य ऋतू म्हणजे ज्यावेळी बाईच्या शरीरामध्ये अंडाशयामधून अंड तयार झालेलं आहे, म्हणजे ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. तो ओव्ह्युलेशनचा जो पिरियड आहे त्या काळामध्ये जर का स्त्री आणि पुरुष एकत्र आले तरच गर्भधारणा राहणार आहे. त्यामुळे ऋतू हा महत्त्वाचा आहे, योग्य वेळ. नंतर येतं क्षेत्र म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी गर्भधारणा राहणार आहे ती जागा. म्हणजे काय? तर गर्भाशय आणि संपूर्ण स्त्री प्रजनन संस्था, ज्याच्यामध्ये गर्भाशय येतं, योनी येतं, आर्तवाही धमन्या येतात ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, आणि अंडाशय येतं. ह्या चारही गोष्टी रचनात्मकदृष्ट्या आणि क्रियात्मकदृष्ट्या योग्य असल्या पाहिजेत, साऊंड असल्या पाहिजेत, जेणेकरून गर्भधारणा राहणं सहज शक्य होतं. तिसरा प्रश्न येतो, तिसरं सामग्री येते बीज. बीज म्हणजे काय? तर गर्भधारणा राहण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज दोघांची गरज असते. स्त्री बीज म्हणजे ओव्हम ज्याला आपण म्हणतो, आणि पुरुष बीज म्हणजे सीमेन किंवा स्पर्म म्हणतो. त्या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणामध्ये आणि उत्कृष्ट दर्जाचं असणं आवश्यक असतं. जर का त्यांचा दर्जा हीन असेल तर होणारी गर्भधारणा ही नीट होत नाही आणि कालांतराने गर्भधारणा राहिल्यानंतर सुद्धा एकतर ती गर्भधारणा पूर्ण 9 महिन्यापर्यंत टिकत नाही किंवा आधीच गर्भपात किंवा गर्भस्राव सारख्या आजारांना सामोरे जावं लागतं.
किंवा कधी कधी डिलिव्हरी होण्याचा जो वेळ असतो योग्य त्या वेळेच्या आधीच प्रसूती होते. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अंबू. अंबू म्हणजे काय तर त्या पिकाला लागणारं पाणी. आता इथे पिकाला लागणारं पाणी म्हणताना गर्भधारणेमध्ये गर्भाशयामध्ये जो गर्भ वाढणार आहे त्याला जो पोषणासाठी जो रस पाहिजे, जी माता घेणार आहे, माता जो आहार घेणार आहे त्या आहारामधून काही रस निर्माण होतो आणि तो रस त्या गर्भाचं पोषण करतं. त्यामुळे गर्भधारणेसाठी आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही हे पाहणं आवश्यक आहे. आणि जर काही त्या गोष्टी व्यवस्थित नसतील तर त्यासाठी काही आयुर्वेदामध्ये कर्म सांगितलेले आहेत शरीरशुद्धीसाठी, ते करूनच मग आपण गर्भधारणेसाठी पुढे गेलं पाहिजे. अच्छा, तर पण मग गर्भधारणेसाठी शरीरामध्ये कोणत्या गोष्टी संतुलित असणं फार आवश्यक आहे? हां, गर्भधारणेसाठी संतुलित गोष्टी म्हणजे तुम्हाला मी आता हे 4 गोष्टी सांगितल्या, ऋतू, क्षेत्र, Right. अंबू आणि बीज. म्हणजे काय तर योग्य वेळ, मातेने घेतलेला आहार रस, शरीर चांगलं असलं पाहिजे. बरोबर. बीज, दोन्ही बीज हे चांगले असले पाहिजे, उत्कृष्ट दर्जाचे. आणि ती जागा, क्षेत्र जिकडे गर्भधारणा राहणार आहे. त्याचबरोबर शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 प्रकारचे दोष असतात आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये. ते दोषांचा समतोल असला पाहिजे. कोणताही दोष वाढलेला असेल तर त्याने गर्भधारणा राहण्यास हरकत होते. गर्भधारणा राहण्यामध्ये प्रॉब्लेम्स, अडचणी येऊ शकतात. ओके. त्यामुळे ते दोष समतोल असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सौमनस्यम गर्भधारणानाम. आयुर्वेदामध्ये स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की गर्भधारणा राहण्यासाठी काय आवश्यक आहे तर सौमनस्य. सौमनस्य म्हणजे काय तर मनाची चांगली स्थिती. अच्छा. स्त्री आणि पुरुष जे आई बाबा होऊ इच्छितात त्यांची मनाची स्थिती, शरीराबरोबर मानसिक स्थिती चांगली असणं पण तितकंच आवश्यक आहे. अगदी बरोबर. मग हार्मोन संतुलित ठेवण्यासाठी आपल्या आयुर्वेद आपल्याला काय सजेस्ट करतात? आता हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचं मेन म्हणजे कारण काय असतं तर आपलं जे रुटीन, डे टू डे जो आपला आहार विहार असतो तो मेन महत्त्वाचा आहे. आजच्या काळामध्ये जंक फूडचं जास्त प्रमाण, पुरेशी झोप न घेणं, गॅजेटचा अति प्रमाणात उपयोग, ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइजचा अभाव, हो. व्यायामाचा अभाव. आपल्याला कामाच्यामुळे आपण सिडेंटरी म्हणजे बसूनच बऱ्याचदा कामं करतो, शरीराला व्यायाम मिळत नाही आणि त्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम ज्याला आम्ही चयापचय म्हणतो ते नीट न झाल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये जर का असं आपल्याला हवं असेल तर आपली दिनचर्या, दिनक्रम हा नीट असला पाहिजे. आपला आहार विहार व्यवस्थित असला पाहिजे. पुरेसा व्यायाम आपल्या शरीराला मिळाला पाहिजे. आणि समजा असंतुलन घडलंच म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स झालाच तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म सांगितलेलं आहे. अच्छा. त्या पंचकर्माचा वापर करून आपण संतुलन नीट ठेवू शकतो. वाव, खूप छान उत्तर दिलं. आणि असं रुटीन लाईफमध्ये तर आजकाल म्हणजे सगळ्या वर्किंग वुमन आहेत आणि त्यामुळे कसं त्यांचं सिटिंग जॉब जास्त असतो. जसं तुम्ही सजेस्ट केलं की त्यामध्ये आपल्याला एक्सरसाइज करणं पण फार महत्त्वाचं आहे. तर हे नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच खूप उपयोगी ठरेल. पण मॅम मला तुम्हाला अजून एक विचारायचं की आजकाल PCOS, थायरॉईड, इरेग्युलर पिरियड्स ह्या पण खूप अडचणी वाढल्या असं आपण नेहमी ऐकतो. तर आयुर्वेदामध्ये तुम्हाला काय वाटतं की ह्यामध्ये लाईफस्टाईलचा काही संबंध आहे का ह्या सगळ्या गोष्टींमागे? नक्कीच संबंध आहे लाईफस्टाईलचा. कारण ह्या ज्या तुम्ही म्हणालात की PCOS ज्याला आता PMOS म्हणतो आपण, ओके. नंतर थायरॉइड, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम किंवा इरेग्युलर पिरियड्स, हे ज्या काही गोष्टी घडतात आजकालच्या जगामध्ये त्याला मेन कारण हेच आहे की इरेग्युलर लाईफस्टाईल. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपला हार्मोनल इम्बॅलन्स होऊन या गोष्टी होतात. या तिन्ही त्रासांना लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हटलेलं आहे. PMOS म्हणा किंवा हायपोथायरॉइडिझम म्हणा किंवा ज्या काही इरेग्युलरिटीज होतात पिरियड्समध्ये त्या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळेच घडलेल्या असतात. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर पुरेशी झोप, सात्विक आहार, पुरेसा व्यायाम या गोष्टी आपण व्यवस्थित केल्या तर हा त्रास उद्भवणार नाही. ओके. म्हणजे हे प्रॉब्लेम्स जर आपण जे आपले व्यवस्थित जे आपण रुटीन लाईफस्टाईल जर आपली चांगली ठेवली याच्यातूनही आपण मार्ग काढू शकतो सगळ्या गोष्टींमध्ये, नक्की right? नक्की आणि हे आपल्याला भरपूर हेल्पफुल ठरेल. ओके. नक्की. पण आता माझा एक पुढचा प्रश्न एक आहे की प्रेग्नन्सी असताना जी महिलांमध्ये मूड स्विंग्स होतात, जसं की कधी खूप खुश असतात तर कधी खूप चिडचिड होते, तर म्हणजे मूड एकदम वेगळेच असतात त्यांचे. तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे हे का होतं हे तुम्ही काय सांगाल याबद्दल आम्हाला? गर्भधारणा झाल्यानंतर शरीरामध्ये, त्या स्त्रीच्या शरीरामध्ये काही हार्मोन्स कमी जास्त प्रमाणामध्ये होतात. ते महत्त्वाचे हार्मोन कुठले असतात तर ह्युमन कोरियनिक गोनाडोट्रोफिन हार्मोन असतो एक, नंतर इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, रिलॅक्सिन, प्रोलॅक्टिन, हे जे सगळे हार्मोन्स असतात ते आपापला HPL नावाचा एक हार्मोन असतो. हे सगळे हार्मोन्स वेगवेगळ्या ट्रायमस्टरमध्ये म्हणजे वेगवेगळ्या गर्भधारणा ही 3 भागांमध्ये डिवाईड केलेली आहे. त्याला आम्ही ट्रायमस्टर म्हणतो. तर ते
तर हार्मोन्स जे मी तुम्हाला आता सांगितले ते हार्मोन्स प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं ॲक्शन होत असते आणि ही जी ॲक्शन जी होत असते शरीरामध्ये त्याच्यामुळेच त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मुख्यतः चिडचिड होणं किंवा खूप आनंदी वाटणं किंवा असं वाटतं थकलेली आहे, मूड स्विंग्स, ही आत्ता बरी होती आत्ताच तिला काय झालं, हो. ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या नॅचरल आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटची गरज बिलकुल नसते. अच्छा, ओके. पण मग हे असे बदल जे होतात, हे हॉर्मोन्समध्ये सगळ्यात मुख्य हॉर्मोन कोणता आहे, की ज्याच्यामध्ये हे सगळे बदल घडून येतात? हे जे मी हार्मोन्स सांगितले ना, सगळ्यात मुख्य असं नाही, हे जे हार्मोन्स मी तुम्हाला सांगितले, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, नंतर HCG, जे हे सगळे हार्मोन्स जे असतात ना, गर्भधारणेला उपयुक्त म्हणजे गर्भधारणेला वाढण्यासाठी मदत करणारे, का बाळाची वाढ ही योग्य प्रमाणामध्ये झाली पाहिजे, हे मदत करणारे हार्मोन्स आहेत. त्यामुळे ते शरीरामध्ये 9 महिनेपर्यंत असतातच, कमी अधिक प्रमाणामध्ये. बरोबर. त्यामुळे हे बदल थोडेफार आपल्याला जाणवतातच. पण मग ह्या बदलांचा आपल्या शरीरावरती आणि मनावर काय परिणाम होतो? जे मी तुम्हाला आता म्हटलं, की त्याप्रमाणे कधी गर्भिणी खूप खुश असते, हो. कधी तिला सतत विचारामध्ये असते. त्याच्यामध्ये हार्मोनसोबत महत्त्वाचा भाग असा असतो, की तिचा प्रेग्नन्सीबद्दल तिच्या मनामध्ये येणारे विचार सकारात्मक आणि नकारात्मक, की बाबा माझी प्रेग्नन्सी आता मला राहिलेली आहे, ती कशी होईल, प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम्स येतील का, असे सगळे विचार आल्यामुळे पण कधी कधी ती स्त्री दुःखी राहते किंवा कधी कधी असं वाटतं की टेन्शनमध्ये आहे. बरोबर. म्हणजे हार्मोन्स बरोबर ह्या पण गोष्टी म्हणजे शरीरामध्ये आणि मनामध्ये येणारे वेगवेगळे बदल जे घडतात त्या बदलांमुळेच हे सगळे आपल्याला लक्षण जे दिसतात. आणि हे मला तर वाटतं प्रत्येक प्रेग्नेंट लेडीला हे विचार येतच असतील जेव्हा जेव्हा ती प्रेग्नेंट राहत असेल, की बरोबर कसं बरोबर होणार पुढचं, आणि थोडी चिडचिड वगैरे त्याच्यामुळे खूप टेन्शन येतं, खूप स्ट्रेस येतं. डॉक्टर, मला एक विचारायचं, हे मूड स्विंग्स जे होतात किंवा ही एन्झायटी येते, तर आयुर्वेद आपल्याला ह्यामध्ये कशी मदत करू शकतो? मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सौमनस्य, चांगलं मानसिक स्थिती असणं आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये हेच सांगितलेलं आहे की पुरेशी त्या स्त्रीने प्रॉपर आहार विहार घेणं, सात्विक आहार, अच्छा. तिखट तेलकट पदार्थ टाळणे, पुरेशी झोप घेणं आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाचा आधार. बरोबर. कुटुंबाचा सपोर्ट खूप आवश्यक असतो या ठिकाणी, की जेणेकरून त्या स्त्रीची मानसिक स्थिती चांगली राहील आणि ती सकारात्मक विचारच करेल. तिच्या मनामध्ये येणाऱ्या नकारात्मक विचारांना दूर कसं ठेवता येईल यासाठी तिची भावनिक अटॅचमेंट ज्याच्याबरोबर आहे त्या व्यक्तीने तिचं आश्वासन चिकित्सा म्हणतो आम्ही त्याला. आयुर्वेदामध्ये आश्वासन चिकित्सा एक शब्द आहे ज्याला काउन्सिलिंग म्हणतो. काउन्सिलिंग करणं, रिअश्युरन्स करणं ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत, जेणेकरून हे जे भावनिक ज्या काही बदल घडतात ते बदल कमी होते. डॉक्टर, आपण नेहमी जसं तुम्ही पण आता बोलले की मानसिक शांतता फार गरजेची आहे, पण याचा नक्की बाळावर काही परिणाम होतो का? हो, नक्की होतो. कारण जर का आपण स्ट्रेसमध्ये राहिलो तर मॉडर्न सायन्सनुसार कॉर्टिसॉल नावाचं एक हार्मोन सिक्रेट होतं, की ते जे आहे ते स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे सिक्रेट होतं आणि तो जो हे आहे ते प्लासेंटाद्वारे बाळापर्यंत पोहोचू शकतं आणि त्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवरतीही होऊ शकतो. म्हणून जे मी 2-3 वेळा आता रिपीट सांगितलं की मानसिक स्थिती खूप आवश्यक आहे. स्ट्रेसमध्ये राहिलं तर बाळाची वाढ ही नीट होत नाही. आणि ते आईचे जे स्ट्रेस आहे ते बाळापर्यंत नक्कीच पोहोचतात. नक्कीच. अच्छा. आणि आपल्याला असं वाटतं की म्हणजे हे आईला टेन्शन येतं पण ते बाळापर्यंत कसं पोहोचतं, पण ह्याच्या मागे हे सायन्स आहे तर. येस. ओके. डॉक्टर, आयुर्वेदामध्ये प्रेग्नंट स्त्रीसाठी एक विशेष दिनचर्या सांगितली जाते, तर गर्भिणी परिचर्या म्हणजे काय नक्की? आयुर्वेदामध्ये गर्भिणी परिचर्या हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा टॉपिक आहे आणि त्याचं खूप महत्त्व आहे. महत्त्व यासाठी आहे की गर्भिणी परिचर्येचं जे वर्णन केलेलं आहे ते गर्भावस्थेमध्ये माता म्हणजे जी गर्भवती स्त्री आहे ती गर्भवती स्त्री आणि बाळ यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, गर्भाची वाढ चांगली होण्यासाठी, त्याचबरोबर मातेचं 9 महिने आरोग्य चांगलं राहण्यासाठी गर्भिणी परिचर्या जर का तिने फॉलो केली तर माता आणि बाळ दोघांचंही आरोग्य चांगलं राहील पूर्ण 9 महिने आणि जी प्रसूती होईल ती प्रसूती ही सहज सुलभ होण्यास मदत होईल. ओके. मग आहार, झोप आणि दिनचर्या ही तुमच्यामध्ये किती महत्त्वाची आहे? हां, गर्भिणी परिचर्या जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गर्भिणी परिचर्येमध्ये गर्भिणीने मासानुमासिक तिने कुठला आहार घेतला पाहिजे याचं एवढं डिटेल वर्णन आलेलं आहे आयुर्वेदामध्ये, की प्रत्येक महिन्यानुसार तिने कुठला आहार घेतला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बाळाची वाढ ही प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळ्या प्रकारे होत असते. म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये बाळाची वाढ होताना बाळ कसं असतं, त्यामध्ये फक्त बाळाची एक साचा तयार होतो, बाळाचा हृदय तयार होतं, बाळ तयार होतं. नंतर 4थ्या महिन्यानंतर मग बाळामध्ये बुद्धी, हृदय ह्यांचा विकास होतो, सगळे शरीर अवयव चांगले डेव्हलप होतात.
नंतर पुढे पुढे 7व्या महिन्यानंतर बाळाची वाढ व्हायला, पूर्ण बाळ तयार व्हायला मदत होते. आणि हे होत असताना प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळ्या आहाराची गरज ही स्त्रीला भासते. आणि त्यानुसारच आयुर्वेदामध्ये ग्रंथकारांनी वेगवेगळ्या आहाराचं वर्णन केलेलं आहे. आणि ते नुसतं आहार न घेता तिने विहार काय केला पाहिजे. विहार म्हणजे काय, तर तिने कसं वागलं पाहिजे आणि कसं वागलं नाही पाहिजे, डूज आणि डोंट्स याचंही वर्णन केलेलं आहे. डूजचं वर्णन त्यांनी परिचर्यामध्ये करत असताना डोंटचं वर्णन करताना गर्भोपघातकर भावांचं वर्णन केलेलं आहे. अच्छा. गर्भोपघातकर भाव म्हणजे काय, जे गर्भाचा उपघात करतील, जे गर्भाचा नाश करतील किंवा गर्भामध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स निर्माण करतील, ते गर्भोपघातकर भाव. म्हणजे आहार, विहार हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टींवरतीच गर्भिणी परिचर्या मेनली डिपेंडंट आहे. कारण जर का ह्या गोष्टींचं पालन तुम्ही व्यवस्थित केलं आणि सांगितल्याप्रमाणे आहार विहार केलात, तर गर्भधारणाही उत्तम पार पाडणार 9 महिने. आणि होणारं जे बाळ आहे ते सुदृढ आणि शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहणार. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, कसा आहार घ्यायचा, तर तो आहार जो आहे तो सात्विक आहार जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा पहिल्या 3 महिन्यामध्ये मधुर रसात्मक दुधाचं त्यांनी मेन वर्णन केलेलं आहे अच्छा. की मधुर रसात्मक द्रव्यांचं सेवन त्यांनी केलं पाहिजे. 4थ्या महिन्यामध्ये मेनली लोण्याचं वर्णन केलेलं आहे. मधुर रसात्मक म्हणजे दूध मध्ये म्हणजे दुसरं पण अजून काही असू शकतं की फक्त तेवढंच दुधाबरोबर मधुर रसाने सिद्ध दूध तुम्ही काही घेऊ शकता काही घेऊ त्याच्यामध्ये. शकतं. अच्छा. येस. हम्म. नंतर 4थ्या महिन्यामध्ये लोण्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर तूप आणि तांदळाचे जे यवागू असते, पेज असते, त्याचं वर्णन केलेलं आहे. हे सगळ्यांचं वर्णन केलेलं करत असताना 6व्या-7व्या महिन्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली एक वनस्पती आहे, आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, त्यांनी सिद्ध दुधाचं वर्णन केलेलं आहे. ते का केलेलं आहे, तर 6व्या-7व्या महिन्यामध्ये त्या स्त्रीच्या पायावरती सूज येते. जसं जसं गर्भ वाढतो, गर्भ वाढल्यानंतर गर्भाचं प्रेशर, गर्भाचा भार जो आहे तो खालच्या पायांवरती आल्यामुळे पायांवरती सूज येते शरीरामध्ये. तर अशा वेळेस ती सूज कमी करण्यासाठी 6व्या-7व्या महिन्यामध्ये एक गोक्षूर नावाची वनस्पती आणि सिद्ध दुधाचं वर्णन केलेलं आहे. नंतर 8व्या-9व्या महिन्यामध्ये, 8वा महिना होतो म्हणजे काय, तर ती 32 आठवडे तिने कंप्लीट केलेले असतात. म्हणजे काय, प्रसूतीची वेळ जवळ आलेली असते. तर अशा वेळेमध्ये शरीरामध्ये वात हा नीट राहायला पाहिजे. नीट राहायला पाहिजे म्हणजे काय, तर वाताचा प्रकोप नाही झाला पाहिजे. स्त्री शरीरामध्ये वाताला खूप महत्त्व आहे. कारण वाताचं स्थान, वात कुठे असतो, तर आपल्या अधोदराच्या ठिकाणी, कमरेच्या ठिकाणी, म्हणजे नाभीच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी वाताचं स्थान असतं. आणि गर्भधारणा राहणे आणि गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचं निष्क्रमण योग्य वेळेमध्ये बाहेर करणं. निष्क्रमण म्हणजे काय, तर डिलिव्हरी. अच्छा. जी प्रसूती होते ती प्रसूती योग्य वेळेमध्ये, योग्य द्वारे, योनीद्वारे जर का आपल्याला योग्य प्रकारे डिलिव्हरी होणं आवश्यक असेल, तर वात जो आहे तो नॉर्मल असणं आवश्यक आहे. वाताचा प्रकोप झालेला असणं आवश्यक नाही. म्हणून 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये वात समतोल राहण्यासाठी, वाताचा प्रकोप टाळण्यासाठी बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे. की जेणेकरून शरीरामध्ये समजा वात वाढलेला असेल तर वात त्या बस्तीमुळे निघून जाईल आणि बाळ डिलिव्हरी होण्यासाठी तयार राहील आणि डिलिव्हरी ही योग्य प्रकारे होऊन जाईल. ओके. तर डॉक्टर, मला ह्यामध्ये एक विचारायचं होतं. तुम्ही जसं बोलले की 6व्या-7व्या महिन्यामध्ये पायाला सूज येते, तर ती प्रत्येक महिलेला येते का पायाला मोस्ट ऑफ द, बऱ्याचदा म्हणजे प्रेग्नन्सी राहणाऱ्या बऱ्याच बायकांमध्ये ही सूज येतेच. अच्छा. कारण कसं असतं, जेव्हा ती बाई उभी राहिल्यानंतर नॉर्मल, आपण जेव्हा नॉर्मल ह्युमन बिंग, जर का आपण जरी खूप वेळ स्टँडिंग मध्ये राहिलो तरी आपल्या पायावरती सूज येते बऱ्याचदा. हो, अगदी बरोबर. हो. तर जर का ती स्त्री जर का 8 महिन्याचं, 6 महिन्याचं किंवा 8 महिन्याचा गर्भ जेव्हा तो वाढतो, तेव्हा ऑफकोर्स तिचा खालच्या पायांवरती त्याचं प्रेशर हे येतं आणि ते प्रेशर आल्यामुळे सूज येते. पण प्रत्येक वेळेसच ही सूज फक्त गर्भामुळे येते असं नसतं. त्यामुळे तुम्हाला ते डिफरन्शिएट करायला लागतं की येणारी सूज जी आहे, की सूज जी आलेली आहे ती फक्त प्रेशर इफेक्टमुळे आलेली आहे की त्या स्त्रीमध्ये ॲनिमिया आहे, ज्याला आपण पांडू म्हणतो, ॲनिमिया आहे, किंवा त्या स्त्रीमध्ये PIH, प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन ही एक टर्मिनॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये त्या स्त्रीचा रक्तदाब हा वाढतो. ओके. आणि रक्तदाब वाढल्यामुळे शरीरावरती सूज येते. ते नाहीये ना, ते आपल्याला रूल आउट करणं आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे जर स्त्रियांनी जर जास्त उभं राहून काम नाही केलं 6व्या-7व्या महिन्यात आणि बसून काम केलं, तर ही सूज आपण टाळू शकतो का? येस. आणि 6व्या-7व्या महिन्यामध्ये असंच नाही, कधी कधी काही स्त्रियांमध्ये त्याच्या आधी पण सूज येते. अच्छा. आराम करणं त्याच्यावरती हाच एक उपाय आहे. ओके. आणि पायावरती सूज आली आणि जर का त्यामध्ये ॲनिमिया नसेल, हायपरटेन्शन नसेल आणि ही सूज फक्त प्रेशर इफेक्टमुळे आलेली असेल, तर त्याच्यामध्ये सहज करण्यासारख्या गोष्टी म्हणजे काय, तर तिने झोपताना पायाच्या खाली 2 उशा घेऊन झोपणं. राईट. हे सगळ्यात महत्त्वाचं.
हो. आणि आराम करणं. आणि त्याचबरोबर जे मी म्हटलं PIH प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन डेव्हलप होऊ नये तिच्यामध्ये, अशी जर का आपल्याला वाटत असेल तर आपल्याला तिला सोडियम रिस्ट्रिक्टेड डाएट म्हणजे सॉल्ट रिस्ट्रिक्टेड डाएट तिला खायला आपण सांगायचं. म्हणजे जेवणामध्ये नमकचं प्रमाण किंवा मिठाचं प्रमाण हे कमी करायला करायचं. सांगायचं. अच्छा, हां हां, कळालं. ओके ओके, खूप छान. ते आता कळालं की पहिल्या लेडीज असं सांगायच्या की तुम्ही पाय उशी ठेवा पायाखाली, मग ते पायाखाली. पण ते पाय म्हणजे ते म्हणजे ती सूज आहे ती कायमस्वरूपी राहत नाही, तर ती ओसरत जाते. ओसरते. बऱ्याचदा कसं असतं, सकाळी उठल्यानंतर बऱ्याच बायकांना असं वाटतं की पायावरती माझ्या सूज आली, हम्म. नंतर हळूहळू दिवसभरामध्ये ती कमी होऊन जाते. बरोबर, पण आराम केला तर ती कमी येस होईल. येस, आराम otherwise केला तर ती कमी. हां, ते जर का ही सूज जर का फक्त प्रेशर इफेक्टमुळे आलेली असेल तर ती कमी होऊन जाते. नक्की. पण जर का बाकीच्या काही गोष्टी असतील, जसं अॅनिमिया म्हणा किंवा हम्म. युरिनरी ट्रॅकचं काही इन्फेक्शन असेल म्हणा किंवा रक्तदाब वाढणार असेल त्या स्त्रीमध्ये, तर मात्र त्यासाठी ट्रीटमेंटची गरज राहते. बरोबर, अगदी. जर म्हणजे आपण जर आराम केला आणि तरीही नाहीच कमी पडलं तर नक्कीच आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. ते नाही 2 दिवसांनी कमी होईल, 3 दिवसांनी कमी होईल, मी थोडा आराम करते, तसं वाट न बघता एकदा बघून आपण डॉक्टरांशी सल्ला नक्कीच केला पाहिजे. डॉक्टर Yes. खूप छान माहिती दिली ही तुम्ही. मला हे विचारायचं आहे की तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये जसं तुम्ही बोलले की पहिल्या 3 महिन्याचं तुम्ही सांगितलं, नंतर तुम्ही 5व्या 6व्या महिन्याचं सांगितलं, 7व्या 8व्या 9व्या, तर प्रत्येक महिन्यात आपल्याला प्रेग्नंट स्त्रीला ही वेगळी काळजी घ्यावी लागते का? हो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की गर्भधारणा ही 3 ट्रायमेस्टरमध्ये डिव्हाइड झालेली आहे. पहिले 3 महिने, मधले 3 महिने, शेवटचे 3 महिने. बरोबर. पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ हा अस्थिर असतो. अस्थिर असतो म्हणजे काय, तर गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाचं पोषण जे आहे ते स्त्री जे पण काही आहार घेते त्याद्वारे होत असतं. आणि ते आहार घेत असतानाच 8व्या किंवा 9व्या आठवड्यानंतर त्या स्त्रीमध्ये प्लासेंटा फॉर्मेशनला सुरुवात व्हायला लागते. अच्छा. ज्याला आपण लेमॅनच्या भाषेमध्ये आपण ज्याला खेडी म्हणतो किंवा वार म्हणतो. ती वार जी आहे, जी गर्भनाभी नाडीद्वारे आपण म्हणतो ना नाळ, हो. आईची नाळ मातेची नाळ एकत्र जोडलेली आहे. तर बरोबर. ती जी नाळ असते ती नाळेद्वारे, प्लासेंटा जी आहे ती नाळेद्वारे म्हणजे गर्भाशी जोडलेली असते. आणि मग प्लासेंटाद्वारे त्या गर्भाचं पोषण पुढे होत राहतं. म्हणजे काय, मातेने घेतलेल्या आहाराबरोबरच प्लासेंटाचं जे डेव्हलपमेंट होत असते, ती प्लासेंटा आणि मातेने घेतलेला आहार विहार त्या बाळाला पोषण देत असतं. बरोबर. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये प्लासेंटा ही डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते. आणि जसं मी म्हटलं की गर्भ हा अस्थिर असतो. गर्भ हा अस्थिर असतो म्हणजे काय, तर पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भस्रावाचं प्रमाण हे जास्त असतं. गर्भस्राव म्हणजे काय, तर मिसकॅरेजेस, बरोबर. अबॉर्शन्स, स्पॉन्टेनियस अबॉर्शन्स. कारण गर्भ हा पूर्णतः स्थिर झालेला नसतो, अस्थिर असतो. ज्या कारणामुळे थोडं जरी त्या बाईने चुकीचा आहार विहार केला, ज्याला आपण म्हणतो की गर्भधारणा असलेली स्त्री आणि तेलाने भरलेलं भांडं हे सारखंच असतं. आयुर्वेदामध्ये त्याचं उदाहरण आहे की तेलाने भरलेलं भांडं जसं आपण सावकाश त्याला घेऊन जातो. मला जर का एका ठिकाणी दुसरीकडे तेलाने भरलेलं भांडं घेऊन असेल तर मी काय करते, एकदम त्याला अलगदपणे घेऊन जाते. त्याप्रमाणे स्त्री ही असते. स्त्रीची पण काळजी त्याप्रमाणेच तुम्हाला हळुवारपणे घ्यावी लागते. कारण ती जरा जरी चुकीची गोष्ट घडली तर ती त्याचा परिणाम पूर्णतः गर्भावरती होऊन गर्भस्राव होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणून पहिल्या 3 महिन्यामधली काळजी ही वेगळी काय असते, तर गर्भासाठी पोषक वेगवेगळे हार्मोन सप्लिमेंट, आयुर्वेदामध्ये हार्मोन सप्लिमेंट सांगितलेलं आहे, पण त्या हार्मोनचं काम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, शतावरी म्हणा, शतावरी ही अशी वनस्पती आहे जी बाळाला पोषण देण्याचं काम करतं. अच्छा. वेगवेगळे प्रिपरेशन्स आहेत आयुर्वेदामध्ये तयार केलेले. ते प्रिपरेशन्स मासानुमासिक म्हणजे प्रत्येक महिन्यानुसार सांगितलेलं की प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळ्या काढे आहेत आणि त्या काढ्यांनी बनवलेल्या टॅबलेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत की बरोबर. जेणेकरून त्या महिन्यानुसार ज्या वनस्पतीच्या गुणधर्माची गरज आहे ती वनस्पती त्या स्त्रीला टॅबलेटच्या स्वरूपामध्ये तिला दिली जाते, जेणेकरून गर्भाची वाढ ही व्यवस्थित होते पहिल्या 3 महिन्यामध्ये. पुढचा जो 3 महिन्याचा कालावधी ज्याच्यामध्ये गर्भाची वाढ ही पूर्णतः नीट होत असते, ज्याला आपण म्हणूनच 5व्या महिन्यापर्यंत, 5वा महिना कंप्लीट झाला की आपण एक मॉडर्ननुसार एक ॲनोमली स्कॅन नावाची सोनोग्राफी असते. त्याच्यामध्ये आपण हे बघतो की बाळामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲनोमली म्हणजे व्यंग नाहीये ना, बाळामध्ये सगळे अवयव हे योग्य प्रकारे तयार झालेले आहेत ना. त्याच्यामध्ये ब्रेन पासून ते पायाच्या नखापर्यंत सगळं नीट डेव्हलप झालेलं इकडे ते पाहिलं जातं. बरोबर. तर ही जी डेव्हलप होण्याची प्रक्रिया असते ती त्या मधल्या ट्रायमेस्टरमध्ये असते. आणि त्या ट्रायमेस्टरमध्ये बऱ्यापैकी गर्भ हा स्थिर झालेला असतो. तेव्हा आपलं मेन कॉन्सन्ट्रेशन काय असतं की गर्भाची वाढ आता चांगली व्हायला पाहिजे. गर्भाची जी डेव्हलपमेंट जी आहे, बौद्धिक, शारीरिक
आणि मानसिक डेव्हलपमेंट, मन हे 5व्या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे तयार होतं, आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आहे. अच्छा. आणि त्याच ट्रायमेस्टरमध्ये बाळाला सगळ्या गोष्टी ऐकू येतात, आपण काय बोलतो काय नाही. तर त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण मग येतं त्याच्यामध्ये गर्भसंस्काराचं परत अजून एक वेगळं महत्व येतं. बरोबर. मग मातेच्या आहार विहाराबरोबर मातेने करणाऱ्या गोष्टी, याच्यामध्ये योग येतो, वाचन येतं, संगीत ऐकणं येतं. ते झालं मधल्या ट्रायमेस्टरमध्ये. जर शेवटचा जो ट्रायमेस्टर असतो जो प्रसूतीच्या जवळ आलेला काळ असतो, जे मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की त्या काळामध्ये प्रसूती ही नीट होण्यासाठी त्या स्त्रीने काय काळजी घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये वाताचं अनुलोमन नीट होण्यासाठी, म्हणजे काय तर वात निघून जाण्यासाठी आपण बस्तीक्रम सांगितलेला आहे. बरोबर. नंतर योनीच्या ठिकाणी आपण पिचू म्हणजे काय असतो तर एक टॅम्पून असतो, मेडिकेटेड ऑइलने बनवलेला तो टॅम्पून असतो. म्हणजे टॅम्पून तो मेडिकेटेड ऑइलमध्ये सोक करायचा आणि तो सोक केलेला टॅम्पून जो आहे तो योनीच्या ठिकाणी म्हणजे वजानामध्ये आपण ठेवून द्यायचा. जेणेकरून काय होतं, खालची जी जागा आहे वजानाचं आहे ती जर का रिजिड असेल, टाईट असेल, तर त्या तेलाचा इफेक्ट झाल्यामुळे ती जरा सॉफ्ट व्हायला जाते, रिलॅक्स होते आणि जेणेकरून डिलिव्हरीची जेव्हा वेळ येते तेव्हा डिलिव्हरी सहजरित्या नॉर्मल होण्यामध्ये मदत होते. मॅडम, तुम्ही शेवटच्या गोष्टीमध्ये आता तेलाचा पिचू हे सांगितलेलं, तर ते नॉर्मल डिलिव्हरीसाठी किती फायदेकारक असेल आपल्याला? म्हणजे त्याच्याने नॉर्मल डिलिव्हरी होईलच का? म्हणजे मी हा प्रश्न यासाठी विचारते कारण आजकाल सिझेरियन फार होत आहेत आणि प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे, तर ते केल्याने नॉर्मल डिलिव्हरी होईल का? आता हे जी मी चिकित्सा सांगितली की 9व्या महिन्यामध्ये बस्तीक्रम आणि योनी पिचू हे दिल्याने नैसर्गिक डिलिव्हरी होण्यासाठी मदत नक्की होईल. पण याचा अर्थ असं नाही की ज्या स्त्रिया योग बस्तीक्रम करतात किंवा पिचू ठेवतात त्या स्त्रियांची नॉर्मल डिलिव्हरी होईलच. कारण नॉर्मल डिलिव्हरी होण्याबरोबरच सिझेरियन डिलिव्हरी का होणार, सिझेरियन डिलिव्हरी होण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत. भले त्या बाईची खालची जागा, ज्याला आम्ही पेल्विस म्हणतो, ती जरी नॉर्मल असली, नॉर्मल डिमेन्शन्समध्ये असेल, बाळाचं पण सगळं नॉर्मल असेल, बाळाचं वजन नॉर्मल असेल, बाळ खाली बरोबर 9व्या महिना 36 वीक्स कंप्लीट झाल्यानंतर बाळ पेल्विक कॅव्हिटीमध्ये पण आलेलं आहे, हे सगळं असतानाही आणि डिलिव्हरीच्या कळाही तिला चांगल्या सुरू झालेल्या आहेत आणि म्हणजे काय तर तिने आता पिचू घेतलेला ठेवलेला आहे, तिने बस्ती केलेला आहे, डिलिव्हरीच्या कळा पण चांगल्या येत आहेत आणि बाळ पण खाली आलेलं, आता इथे 100% नॉर्मल डिलिव्हरी होणारच असं कोणीही सांगू शकत नाही. कारण डिलिव्हरी ही अशी प्रोसेस आहे ती वेगवेगळ्या स्टेजमध्ये वेगवेगळे अनुभव आम्हाला अनुभवायला मिळतात. कारण कधी कधी काय होतं की समजा बाळाने पोटामध्ये शी केली असं आम्ही सांगताना, ज्याला म्हणतात फिटल डिस्ट्रेस. जेव्हा बेबी डिस्ट्रेसमध्ये असतं गर्भाशयामध्ये, त्यावेळेस ते डिस्ट्रेसमध्ये आहे हे आम्हाला कसं कळतं, डॉक्टरांना कसं कळतं की बाबा बेबी डिस्ट्रेसमध्ये आहे, तर त्यासाठी काही तपासण्या असतात सोबत. डिलिव्हरीच्या वेळेस पेशंट जेव्हा टेबलवरती असते तेव्हा आम्हाला अशा काही गोष्टी दिसतात जेणेकरून आम्हाला कळतं की बाळ हे डिस्ट्रेसमध्ये आहे. अशा वेळेस काय, डिस्ट्रेसमध्ये असलेलं बाळ आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढणं आवश्यक आहे. अशा वेळेस मी तिला बस्तीक्रम दिलेला आहे, मी तिला पिचू ठेवलेला आहे म्हणून मला आता तिची नॉर्मलच डिलिव्हरी करायची असं होत नाही. अशा वेळेस आपलं मेन ध्येय हेच असलं पाहिजे की ना की नॉर्मल डिलिव्हरीसाठी आग्रह धरता जे बाळाला गर्भाशयामध्ये त्रास होतो आहे त्या बाळाला आपण लवकरात लवकर बाहेर काढायचं. म्हणजे जर का पिशवीचं तोंड, गर्भाशयाच्या पिशवीचं जे तोंड असतं ते पूर्ण उघडल्यानंतरच डिलिव्हरी होते आणि ते पूर्ण तोंड उघडण्याच्या आधीच आम्हाला असं कळलं की बाळाने पोटामध्ये शी केलेली आहे, ते मला कसं कळतं, तर ते ॲम्नियोटिक फ्लुइड जे बाहेर येतं त्याच्यावर त्याचा रंग हिरवा किंवा पिवळा झालेला असतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी बाळाचे ठोके ऐकत असतो कळा सुरू असताना किंवा कळा थांबल्यानंतर, तेव्हा ते ठोके नॉर्मलपेक्षा एक तर कमी होतात. नॉर्मल ठोके 120 ते 160च्या मध्ये असतात, ते 160 पेक्षा जास्त गेले किंवा 120 पेक्षा खाली आले तर आम्हाला कळतं की समथिंग इज रॉंग हॅपनिंग इनसाइड द युट्रसच्या मध्ये काहीतरी, गर्भाशयामध्ये काहीतरी बाळाला त्रास होतोय. कळलं. तर त्यामुळे ते बाळाचे ठोके आणि दिसणारं ॲम्नियोटिक फ्लुइड ज्याला आपण गर्भोदक म्हणतो, त्याच्यात रंगावरून आम्हाला कळतं की बाबा काहीतरी गडबड आतमध्ये होते, आपल्याला लवकरात लवकर बाळाला बाहेर काढायला पाहिजे. त्यावेळेस मी तिला चिकित्सा दिलेली आहे, बस्ती दिलेली, आता मला हिला नॉर्मलच करायचं आहे, हा उद्देश मला ठेवता नाही येणार. त्यावेळेस माझं एम हेच असणार आहे की मला त्या स्त्रीचं बाळ हे व्यवस्थित सुखरूप बाहेर काढणं हे माझं पहिलं कर्तव्य असणार आहे. त्यामुळे अशा वेळेस आपल्याला सिझेरियनसाठी जावंच लागतं. आणि अगदी बरोबर, कारण प्रत्येक स्त्रीला तेच पाहिजे की आपलं बाळ आणि आपण स्वतःही सुरक्षित असलं पाहिजे. आणि अगदी बरोबर तुम्ही मॅडम बोलल्या. फक्त एवढं कळालं की आता त्यामुळे
आपल्याला एक मदत होते नॉर्मल डिलिव्हरीसाठी. मला एवढंच सांगावंसं वाटेल की ह्याचा नक्की सगळ्यांनी उपयोग करायला पाहिजे. कारण आतापर्यंत ज्या हॉस्पिटलमध्ये मी शिकवते आणि पेशंट्स बघते त्या हॉस्पिटलमध्ये आम्ही एक रुटीनच केलेलं आहे की 36 वीक 36 आठवडे कंप्लीट झाल्यानंतर आम्ही त्या स्त्रीला योगबस्तीक्रम आणि योनी पिचू करतोच की जेणेकरून नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात. कारण मेनली ज्यांची पहिली प्रेग्नन्सी असते त्या पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये कोणीच अश्युअर करू शकत नाही की हिची 100% नॉर्मल डिलिव्हरी आहे. मी तर म्हणते दुसऱ्या तिसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये पण कोणी सांगू शकत नाही की 100% नॉर्मल डिलिव्हरीज होणार. पण आपला प्रयत्न हाच राहतो की ह्या गोष्टी म्हणजे बस्तीक्रम केल्यामुळे, वाताला पूर्णपणे बाहेर काढल्यामुळे किंवा पिचू ठेवल्यामुळे तिथली जागा ही अशी नॉर्मल डिलिव्हरीसाठी योग्य होते किंवा नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी सुसह्य करण्यासाठी आपल्याला मदत होते. आईच्या प्रकृतीनुसार प्रत्येक महिन्यात काळजी बदलते का? हां, जसं मी तुम्हाला म्हटलं की वात, पित्त, कफ अशा 3 प्रकारचे दोष आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर माझी प्रकृती जी आहे ती कफ पित्त प्रकृती आहे, कफ पित्त प्रधान. तुझी प्रकृती सपोज पित्त प्रधान असेल, हां, अजून एका बाईची प्रकृती वातप्रधान असते. प्रत्येक प्रकृतीनुसार वेगवेगळी लक्षणं असतात. ज्यांची प्रकृती वातप्रधान असते त्या पेशंटमध्ये दिसणारी लक्षणं ही वेगळी असतात. पित्तमध्ये दिसणारी लक्षणं, पित्तप्रधान जर का आपण घेतलं एक उदाहरणासाठी, तर त्या स्त्रियांमध्ये आम्लपित्ताची लक्षणं, जळजळ होणं छातीमध्ये, जेवण न पचणं, सतत ॲसिडिटी होणं, ढेकर येणं, ह्या सगळ्या गोष्टी सोबत हमेशा नेहमी पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये होत राहतात. तर जेव्हा मला माहिती आहे की या स्त्रीची प्रकृती पित्तप्रधान आहे तर ते मी तिला आधीपासून गर्भधारणा राहिल्यापासूनच माझा तिला हाच सल्ला राहील की बाबा तू पित्त होईल अशा गोष्टी टाळायच्या. तिखट तेलकट पदार्थ तू खायचे नाहीत. रात्री जागरण तू टाळायचेस. जंक फूड तुला टाळायचं आहे. नंतर गॅजेटचा उपयोग तुला टाळायचा आहे जेणेकरून पित्त वाढणार नाही. आणि खाण्यापिण्यामध्ये तुला असेच पदार्थ घ्यायचे आहेत की जे पित्ताचं शमन करणाऱ्या गोष्टी असतील. पण मला यामध्ये यामध्ये एक थोडासा एक प्रश्न पडलाय की हे जे तुम्ही बोलताय की तिखट तेलकट खायचं नाही आणि हे सुरुवातीपासूनच आपल्याला पाळायचंय. पण जसं की मी ऐकलेलं की प्रेग्नन्सीमध्ये तर खूप जास्त क्रेविंग होते बाहेरचं खाण्याची किंवा असं चटपटीत खाण्याची आणि त्यातमध्ये वर्किंग वुमन असल्यामुळे गॅजेट तर असतंच. तर ह्यावरती आपण कसं सोल्युशन करू शकतो? सोल्युशन आपल्याला हेच करता येईल. सपोज बाहेरचं खाण्याची खूपच क्रेविंग झालं, कुठल्याही गोष्टी जेव्हा मी एखादी गोष्ट करू नका म्हणतो तर त्याचा अतियोग, कुठल्याही गोष्टीचा अतियोग हा वाईट असतो. जसं गर्भधारणा झाल्यानंतर म्हटलं जातं की आंबा नाही खायचा, पपया नाही खायचा. बरोबर. तर एक आंब्याची फोड खाल्ल्याने किंवा एक पपईची फोड खाल्ल्याने बाळाला काही त्रास नाही होणार. पण जर का तुम्ही कंटिन्यू जास्त प्रमाणामध्ये आंब्याचं सेवन करताय आणि पपईचं सेवन करताय तर ते उष्ण गुणात्मक आहे आणि त्याच्यामुळेच गर्भाला त्रास होऊ शकतो. म्हणजे माझ्या प्रेग्नेंट लेडीजला आता थोडंसं बरं वाटतं ऐकायला की आम्ही खाऊ शकतो. तर हा, कमी प्रमाणामध्ये तुम्ही नक्कीच खाऊ शकता. म्हणजे आपली कुठली इच्छा मारायची गरज नाही की मला एखादी आंब्याची फोड एक खावीशी वाटली तर तुम्ही एक फोड नक्कीच खाऊ शकता. आंबा हे असं सीझनल फ्रूट आहे की जे सगळ्यांना खावंसं वाटतं. पण आता मी असं बघते की आपल्या घरामध्ये ज्या आजी किंवा आपल्या आई असतात त्या सांगतात की नाही, बिलकुल हात नाही लावायचा. हो, अगदी. हा, पण तसं नाहीये. कुठल्याही गोष्टीचा अतियोग हा वाईट असतो. बरोबर. खूप छान. आणि खायला मिळते ही महत्वाची गोष्ट आहे. कमी प्रमाणात तर म्हणजे स्त्रिया असं की थोडंसं खाऊन ऍटलीस्ट ते सॅटिस्फाईड तरी होती, न खाण्यापेक्षा तरी खूप चांगलं आहे. आणि जंक फूड जे तू म्हणतेस की समजा आपल्याला चायनीज खावंसं वाटलं तर तुम्ही घरामध्ये बनवून चायनीज खाऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्ही अजिनोमोटो टाकायचं नाही, विनेगर टाकायचं नाही. तुम्ही नॉर्मल मसाल्यांमध्ये पण चायनीज बनवून खाऊ शकता. म्हणजे घरी आपण काही बनवलं तरी ते चालेल, असं फक्त बाहेरचं खूप जास्त खायचं नाहीये. पण घरी आपण हे सगळं बनवून खाऊ शकतो. नक्की. पण ते कमी प्रमाणात. मी सांगते ना, प्रकृती जर का तुझी पित्तप्रधान असेल तर तुला काळजी घ्यायला नक्कीच लागणार. आता कफप्रधान मध्ये काय असतं, तर कफप्रधान प्रकृतीच्या माणसांना गोड पदार्थ जास्त खावेसे वाटतात किंवा भरपूर खातात त्या, किंवा खाणं त्यांचा आहार जास्त असतो, तो अंगाला लगेच लागतो. बायका म्हणतात की हिच्या अंगाला लगेच लागतं. अंगाला लगेच लागतं म्हणजे काय, तर तिने जर का असं गर्भधारणेमध्ये जास्त प्रमाणामध्ये खाल्लं तर तिच्या वजनाबरोबर बाळाचं पण वजन आतमध्ये वाढू शकतो. बरोबर. त्याचबरोबर गोड पदार्थांचं सेवन जास्त केलं तर गर्भधारणामध्ये जेस्टेशनल डायबिटीस असतो, GDM आपण त्याला म्हणतो, डायबिटीस, मधुमेह निर्माण होऊ शकतो. आणि मग ते मधुमेह निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम हा बाळावरती होतो. अच्छा मॅम, मला ह्याबद्दल एक विचारायचं होतं. जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे हा माझ्या एका नोनमध्ये माझ्या मैत्रिणीला झाला होता 7th मंथमध्ये. तर तिने हे सगळं खाल्ल्यामुळे सुरुवातीला तिला झाला होता हा, की तिच्या काही रुटीन लाईफमुळे तिला असे प्रॉब्लेम होते? सुरुवातीला जेस्टेशनल म्हणजे काय, जेस्टेशनचा अर्थ असतं जेस्टेशन असताना, म्हणजे गर्भधारणा असताना झालेला मधुमेह. अच्छा. जसं मगाशी मी म्हणलं PIH, प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन. जशी गर्भधारणा संपते म्हणजे काय, जसं बाळाची डिलिव्हरी होते तसे हे सगळे त्रास तिचे निघून जातात.
अच्छा, ओके. ते पण जर आपल्याला ते होऊ द्यायचं नसेल तर हे पूर्वतयारीसाठी आपण हे बरोबर. सगळ्या गोष्टी पाळल्या पाळल्या पाहिजे. पाहिजेत. अच्छा, बरोबर. ओके. आणि जेस्टेशनल डायबिटीज हा तात्पुरता असतो, म्हणजे एकदम डिलिव्हरी झाली का तो निघूनही निघून जातो जातो. येस, आणि येस. 100% निघून जातो येस, तो. येस, निघून जातो. ओके, ओके. हां, पण पण तो तरी जर का गर्भधारणाच्या आधीपासूनच ती बाई डायबिटिक असेल, अच्छा. मधुमेहाची हम्म. रुग्ण असेल, तर मात्र तिला ती ट्रीटमेंट मग कंटिन्यू करायला लागतं. अच्छा. मॅम, आपण जेव्हा प्रेग्नेंट असतात तेव्हा गर्भसंस्कार हे प्रत्येक वेळेस खूप ऐकायला मिळतं. तर गर्भसंस्कार नेमकी हे विधी आहे की आयुर्वेदामागे त्याचं मागे काहीतरी विज्ञान आहे? गर्भसंस्कार आजकाल आपण खूप ठिकाणी ऐकायला मिळतं आणि गर्भसंस्कार हे आम्ही करतो. आमच्या रुग्णालयामध्ये दर महिन्याला आम्ही गर्भसंस्कार शिबिर आम्ही आयोजित करतो गर्भिणींसाठी. त्याचं खूप अगाध महत्त्व आहे. महत्त्व ह्यासाठी आहे की संस्कार म्हणजे काय? तर संस्कार ही गुणांतरो धानम. म्हणजे काय? संस्कार गुणांमध्ये परिणाम करतं. म्हणजे आपण असं म्हणतो की आपण मित्रमैत्रिणी असतो. तर मित्रमैत्रिणी असताना एक मैत्रिणीचा जो स्वभाव आहे, त्या स्वभावाच्या मैत्रिणीबरोबर समजा मी राहत असेन, तर मी सतत कंटिन्यूअस त्या मैत्रिणीच्या कंटिन्यूअस टचमध्ये आल्यानंतर मला त्याच्या स्वभावामधले काही गोष्टी माझ्याकडे पण येतात. तर बरोबर. हां, तर आपण जेव्हा संस्कार करतो कुठल्याही वस्तूवरती, म्हणजे वस्तूवरती म्हणा किंवा एखाद्या पदार्थावरती म्हणा, की दुधावरती संस्कार होऊनच त्याचं दही होतं. दह्यावरती संस्कार होऊनच त्याचं आपल्याला लोणी मिळतं आणि ताक मिळतं. बरोबर. तर संस्कार होतं म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये परिणाम होऊन त्याचं रूपांतर वेगवेगळ्या भागांमध्ये होतं. तर गर्भधारणा झाल्यानंतर गर्भसंस्कार आपण करतो असं नाही. तर गर्भसंस्कार हा असा विधी आहे, असा उपक्रम आहे, जो गर्भधारणेपूर्वीसुद्धा आणि गर्भधारणा राहिल्यानंतरही माता आणि पिता दोघांनीही त्या बाळाच्या बौद्धिक, शारीरिक क्षमता चांगली होण्यासाठी करणं आवश्यक आहे. वाव. त्यामुळे ह्याच्यामागे विज्ञान हेच आहे की आई आणि बाबा हे दोघं त्या बाळासोबत, गर्भाशयामध्ये असलेल्या बाळासोबत तुम्ही जे वागता, जे बोलता ते सगळं बाळ ऐकतं आणि त्याचा परिणाम हा नक्कीच बाळावरती होऊन बाळ हे चांगल्या प्रकारे घडू शकतं. ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते. नक्की. गर्भसंस्कार, आपण अभिमन्यूची गोष्ट ऐकलेली आहे. हो, नक्कीच. महाभारतामध्ये अभिमन्यूचा उल्लेख आहे की कृष्णाने त्याच्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा अभिमन्यू होता, तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना स्टोरी सांगितली होती की चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं. हो, अगदी त्या बरोबर. दोघांचं कॉन्व्हर्सेशन, अभिमन्यूची आई आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये संवाद झालेला असताना श्रीकृष्ण तिला सांगत असतात की बाबा चक्रव्यूह असा असतो, चक्रव्यूहामध्ये आपण असं घुसायचं. आणि हे सगळं ऐकता ऐकताच अभिमन्यूची आई, अभिमन्यू जो गर्भामध्ये आहे त्याची आई झोपून जाते आणि तिने फक्त एवढंच ऐकलेलं असतं की चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं, अच्छा. चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे आईने ऐकलेलं नसतं आणि त्या हो. बाळानेही ऐकलेलं नसतं. आणि महाभारत जेव्हा घडलं तेव्हा महाभारतामध्ये अभिमन्यू हा एकमेव असा योद्धा होता जो चक्रव्यूहामध्ये गेला, चक्रव्यूह त्याने तोडून आतमध्ये घुसला, पण अनफॉर्च्युनेटली त्याला त्यातून बाहेर कसं यायचं ते त्याला ऐकलेलंच नव्हतं. बरोबर. त्यामुळे तो बाहेर येऊ शकला नाही. हां, हे अगदी उत्तम उदाहरण दिलं तुम्ही की जे आपण सांगतो ते बाळापर्यंत हां, पोहोचतं. म्हणजे आपण जे बोलतो, आपण जे सांगतो, आपण जे आपण जे ऐकवतो ते बाळापर्यंत पोहोचतो. ह्याचं एक उत्तम उदाहरण मी माझंच उदाहरण देऊ इच्छिते की मी जेव्हा प्रेग्नंट होते तेव्हा काही विशिष्ट प्रकारची गाणी मी ऐकायची प्रेग्नन्सीमध्ये आणि ती गाणी म्हणजे रेग्युलर माझं रुटीन होतं की मी ती गाणी रुटीन ऐकायचीच. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मी याचा अनुभव घेतलेला आहे की माझी मुलगी जेव्हा कधी रडायची किंवा थोडीशी चिडचिड झाल्यासारखी व्हायची, तेव्हा मी आयपॅडवर तिला ती गाणं ऐकवायची. ती एका क्षणात शांत व्हायची. हो. म्हणजे हे इतकं सुदिंग, तिला ते जे सुदिंग फिलिंग यायचं जे तिने आतमध्ये गर्भाशयामध्ये असताना तिने ते ऐकलेलं होतं. वाव. त्यामुळे गर्भसंस्काराचं महत्त्व खरंच खूप आहे. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते, मी सगळ्या ऑडियन्सला हे सांगेन की ज्या ज्या गर्भिणी आहेत तुमच्या संपर्कामध्ये, तुमची बहीण म्हणा, तुमची सूनबाई म्हणा, तुमची काकी म्हणा, जे पण कोणी असेल आजूबाजूला, त्या सगळ्यांना तुम्ही नक्की सांगा की प्रेग्नंट राहण्यापूर्वीपासूनच आणि गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही गर्भसंस्काराचा नक्की उपयोग करा. गर्भसंस्काराच्या शिबिराला नक्की लाभ द्या, जेणेकरून होणारं बाळ हे सुदृढ आणि निरोगी होईल. मॅम, गर्भसंस्कारमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे? गर्भसंस्कार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गर्भसंस्कार करताना त्याच्यामध्ये मी जसं पहिल्यांदा सांगितलं, आहार, विहार. विहारामध्ये तिने काय करायला पाहिजे, तर विहारामध्ये तिने काय खाल्लं पाहिजे, काय प्यायलं पाहिजे, याच्यासोबत तिने कुठले व्यायाम केले पाहिजेत,
कुठल्या गोष्टी तिने ऐकल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींचं तिने वाचन केलं पाहिजे, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं आपण म्हणतो की यथा माता तथा गर्भ, जशी माता तसा गर्भ तयार होतो. म्हणून माता जे खाते, माता जे वागते, त्याचा परिणाम गर्भावरती निश्चितच होतो. म्हणून जेव्हा आपण गर्भसंस्कार म्हणतो, गर्भसंस्कार म्हणताना वागण्यासोबत, खाण्यापिण्यासोबत तिने दुसरं कुठलं आचरण केलं पाहिजे की जे गर्भाला चांगले संस्कार देईल. त्याच्यामध्ये जसं मगाशी म्हटलं की संगीत. संगीत हा असा प्रकार आहे की संगीताचं आपण स्वतः संगीत गायलं किंवा संगीत ऐकलं तर त्या बाळाची मानसिक आरोग्य चांगलं राहतं. अच्छा, आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं म्हणजे काय, तर बाळाचं रक्ताभिसरण चांगलं होतं. बरोबर. आणि बाळाचं रक्ताभिसरण चांगलं झालं तर बाळाची वाढ ही नक्कीच चांगली होणार. ओके. जसं मॅम तुम्ही आता सांगितलं की आईच्या विचारावरती बाळावरती परिणाम होतो. तर नक्की याचा म्हणजे आई जो विचार करते त्या सगळ्या गोष्टींचा बाळावरती परिणाम होतो का? नकारात्मक विचारांचा आणि सकारात्मक विचारांचा बाळावरती नक्कीच परिणाम होतो. गर्भावस्थेमध्ये जर का आई खूप चिडचिड करणारी असेल किंवा निगेटिव्ह थॉट्स घेऊन ती वागणारी असेल अच्छा. किंवा कोणाबरोबर भांडण झालं, हम्म. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल, भांडणारी आई असेल समजा थोडक्यात, हो. तर तिचं बाळ काय, बाळाच्या कानावरती आणि मनावरती काय परिणाम होत असतो की सारखं त्याच गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी पडून त्याचा नक्कीच बाळावरती पण परिणाम होतो. बरोबर. अगदी मानसिक बरोबर. आरोग्य नक्कीच बाळाचं बिघडतं. नक्कीच आणि नक्कीच. जेणेकरून झाल्यानंतर बाळाच्या मध्ये पण त्या गोष्टींचा प्रादुर्भाव थोड्या प्रमाणामध्ये होतो. बरोबर. आईच्या विचारांचा इतका Yes. इफेक्ट पडतो तर बाळावरती नक्की होतो. बरोबर. बाळाची वाढ नीट होत नाही. ओके. जसं तुम्ही सजेस्ट केलं मग की संगीत, वाचन, सकारात्मक विचार हे जर प्रेग्नंट लेडीने वाचन, गायन, त्यानंतर असे तिला जे आवडतात त्या गोष्टी, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी जर तिने कंटिन्यू Positive. ठेवल्या तर Yes. त्याचा नक्कीच बाळावरती सकारात्मक प्रभाव होतो. नक्की नक्की. तर मॅम जसं तुम्ही आता सांगितलं की आईच्या ताणामुळे बाळावरती परिणाम होतात, तर त्या व्यतिरिक्त अजून आपण गर्भसंस्कारमध्ये काय करू शकतो हे जरा सजेस्ट केलं तर आम्हाला पण छान माहिती मिळेल तुमच्याकडून. जसं मी आत्ताच बोलले की आईचा जो ताण असतो त्या ताणाचा बाळाच्या वरती परिणाम नक्कीच होतो. स्ट्रेस लेवल, कॉर्टिझॉल लेवल वाढल्यामुळे बाळावरती नक्कीच परिणाम होतो आणि बाळाची वाढ खुंटू शकते. त्यामुळे गर्भसंस्कार करताना त्याच्यामध्ये पण काही गोष्टींचा समावेश केलेला आहे की जेणेकरून आपल्याला ताण आईचा कमी करता येईल आणि त्याचा परिणाम बाळावरती होणार नाही. मंत्रचिकित्सा हा त्याच्यामध्ये एक आहे. मंत्रचिकित्सा म्हणजे मांत्रिक मंत्र इथे नाही अपेक्षित. मंत्रचिकित्सेमध्ये तुम्ही वेगवेगळे जे धार्मिक मंत्र आहे, आपण रामरक्षा म्हणतो, वेगवेगळे अजून काही ग्रंथ श्लोक आहेत, बरोबर. ते श्लोक आपण जर का वाचले रेग्युलरली किंवा तुमची जी धार्मिक ज्या देवाचं तुम्ही पूजन करता त्या देवाचं म्हणा किंवा तुमचे जे आयडॉल्स आहेत त्यांची काही पुस्तकं आहेत, ती पुस्तकांचं तुम्ही रेग्युलर वाचन केलं तर नक्कीच हा मनावरचा ताण कमी होतो आणि सकारात्मक विचारांचा वाढतात आणि जेणेकरून बाळ हे चांगलंच होतं. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं येतं प्राणायाम हो. आणि श्वसनावरती आपला कंट्रोल. बरोबर. हां, प्राणायामाची का गरज आहे? प्राणायाम करतो म्हणजे काय, तर आपलं दीर्घ श्वसन करून आपण श्वासावरती कंट्रोल करतो. तर श्वासावरती कंट्रोल केल्यामुळे काय होतं, आईचं रक्ताभिसरण तर चांगलं राहतंच, त्याच्याबरोबर नक्कीच बाळाचं पण रक्ताभिसरण चांगलं होतं. त्यामुळे प्राणायामाला खूप महत्त्व आहे आणि गर्भसंस्कार करताना त्यासाठी वेगळा वेळ हा दिलेला आहे की प्राणायाम तुम्ही करणं आवश्यक आहे. आणि फक्त गर्भासाठी नाही, गर्भाची वाढ नीट होण्यासाठी नाही, तर ह्या प्राणायामाचा उपयोग त्या स्त्रीला प्रसूतीच्या वेळेस नक्की होतो. प्रसूतीच्या ज्या वेदना सहन करण्याची जेव्हा वेळ येते, तिला ज्या कळा येतात डिलिव्हरीच्या, त्या डिलिव्हरीच्या कळा सहन करताना कळाच्या आल्यानंतर त्या बाईने जे पूर्ण गर्भधारणेमध्ये पूर्ण 9 महिन्यामध्ये जो प्राणायाम केलेला आहे, जे श्वसनाचे व्यायाम केलेले आहेत, त्या श्वसनाच्या व्यायामाचा जर का उपयोग केला तर तिला त्या वेदनांचा त्रास कमी होतो आणि त्या वेदना सहज ती सहन करू शकते. म्हणजे प्राणायामचा पण इतका उपयोग आहे तर नक्की, कारण डिलिव्हरीच्या कळा होताना जर तिने श्वासावरती नियंत्रण ठेवलं, दीर्घ श्वसन केलं तर त्या वेदना तिला तेवढ्या जाणवत नाही. बरोबर. तर मॅम मला ह्याबद्दल प्राणायामबद्दल तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हे प्राणायाम आपण सुरुवातीपासून पहिल्या महिन्यापासून केलं पाहिजे ते शेवटपर्यंत, आणि जर वेळ द्यायचा असेल तर आपण त्याला दिवसातून मिनिमम ते मॅक्झिमम किती वेळ दिला पाहिजे? प्राणायाम म्हणजे काय, प्राणायामामध्ये अनुलोम आणि विलोम असतो. जर का अनुलोम आणि विलोम अशा टर्मिनॉलॉजीकडे न जाता तुम्ही फक्त दीर्घ श्वसन केलं, दिवसातून तुम्ही कंटिन्युअस कितीही वेळा, तुम्ही त्याला काही वेळेचं बंधन नाहीये की तुम्ही 2 वेळा करा किंवा 4 वेळा करा, तुम्ही दिवसातून
दीर्घ श्वसन खूप वेळा केलं तरी चालणार आहे आणि प्राणायाम सकाळ संध्याकाळ 2 वेळा केला तरी चालणार आहे. ओके. त्यामुळे त्याचं काही वेगळं विशेष असं वेळांची गरज नाही. फक्त अच्छा. तुम्हाला श्वसनावरती कंट्रोल तुम्हाला ठेवता यायला पाहिजे, दीर्घ श्वसन करता यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला स्वतःला अभ्यंतर आतून तुम्हाला छान फील होईल, ऑक्सिजन प्रॉपर तुमच्या शरीरामध्ये पोहोचेल आणि जेणेकरून तो बाळापर्यंत पण योग्य प्रमाणात पोहोचेल. अच्छा. आणि यापुढे बोलताना मी सांगेन की गर्भसंस्कारामध्ये योगाला पण महत्व आहे. हो, अगदी बरोबर. अगदी योग बरोबर. योग पण गर्भसंस्कार शिबिरामध्ये योग पण हा एक वेगळा भाग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ट्रायमेस्टर वाईज त्या गर्भिणीला वेगवेगळे योग आसनं करायला सांगतो. जसं की पहिल्या महिन्यामध्ये आम्ही त्यांना हलकं योगामध्ये सांगताना हलका व्यायाम करायला सांगतो. हलका व्यायाममध्ये पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये फक्त श्वसनाचे व्यायाम, कारण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये जसं मी म्हटलं की गर्भ हा अस्थिर असतो, त्यामुळे त्या बाईला जास्त स्ट्रेसफुल तिने काही करायचं नसतं. बरोबर. पण सेकंड ट्रायमेस्टर पासून असे काही योगासनं आहेत की ती बाई आरामात करू शकते. याच्यामध्ये अर्ध तितली आसन म्हणा किंवा ताडासन म्हणा, मार्जारासन म्हणा, अच्छा. असे काही आसनं आहेत की जी ती स्त्री आरामात करू शकते, कुठल्याही प्रकारचा ताण न घेता. योगामुळे प्रेग्नंट लेडीला काय फायदा होऊ शकतो, म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगू शकता का? योग केल्यामुळे काय होतं, योगामध्ये प्राणायाम पण येतो, त्याचं महत्व मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि बाकीचे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला तितली आसन सांगितले, अर्ध तितली आसन म्हणतो त्याला, किंवा पूर्ण तितली आसन म्हणा, किंवा मार्जारासन मध्ये पाठीचा कणा चांगला राहतो. किंवा मग आपण कंटिन्युअस जे आपण आपलं चालण्याचा व्यायाम आहे किंवा ताडासन म्हणतो आपण, ते त्या आसनामुळे काय होतं की आपले सगळे स्नायू जे आहेत ते लवचिक राहतात. अच्छा. सगळ्यात महत्वाचं. आणि तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये अर्ध तितले आसन केल्यामुळे काय होतं, पेल्विक गर्डल जे आहे, पेल्विक कॅव्हिटी जिथे ज्याच्यामध्ये बाळ येऊन बाळाचं डोकं जाऊन मग बाकी बाळाचं ट्रंक आणि बाळाचे पाय, अशा प्रकारे एकामागून एक बाळ हे बाहेर डिलिव्हर्ड होतं. म्हणजे आधी पहिल्यांदा दिसतं बाळाचं डोकं, बरोबर, मग पुढचा भाग शोल्डर, मग पूर्ण बॉडी आणि मग सगळ्यात शेवटी पाय. तर हे जे ज्या पेल्विक कॅव्हिटी मधून येतात ते पेल्विक कॅव्हिटीचं जागा जी आहे ती जागा नॉर्मल असणं आवश्यक आहे. आणि मग जेव्हा तुम्ही हे अर्ध तितले आसन करता किंवा पाय ताडासन करता किंवा तुम्ही चालण्याचा व्यायाम करता, त्यामुळे खालचे जे आपले सांधे आहेत ते सांधे प्रॉपर राहतात आणि सुलभ डिलिव्हरी होण्यास मदत होते. ओके. आता समजा, म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, मी कधी योगा केलेला नाहीये, पण समजा एखादी लेडी असेल प्रेग्नेंट, जिने अगोदर कधीच योगा केलेला नसेल, तर पहिल्या महिन्यापासून ती योगा करू शकते का? नक्की करू शकते. म्हणजे असं नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिने करायचं मात्र. कारण कसं, तुम्ही युट्यूबवर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गुगल चॅनलवरती जर का तुम्ही बघून योगा करायला गेलात तर तिकडे तुम्हाला बरोबरच माहिती मिळेलच असं नाही. बरोबर. कधी कधी त्याच्यामध्ये बदल असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही जे पण करणार ते सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे. ओके. हां, म्हणजे प्रत्येक महिन्याला कुठले योगा करायचे, जरी त्यांनी योगा केला असेल किंवा नसेल केला तरी पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केला पाहिजे. कारण कुठल्या ट्रायमेस्टरमध्ये कुठला योग बरोबर आहे, इंडिकेटेड आहे, ते आपल्याला माहिती असणं पाहिजे. नॉन इंडिकेटेड, कॉन्ट्रा इंडिकेटेड गोष्टी जर का तुम्ही केली तर त्याचा बाळावरती आणि त्या मातेवरती वेगळा परिणाम, हा विपरीत परिणाम होऊ शकतो. नक्कीच. डॉक्टर, अजून एक खूप मोठी समस्या आहे प्रेग्नंट लेडीजमध्ये. आपण खूप वेळा ऐकतो की प्रेग्नंट लेडीला थकवा, उलटी, मळमळ, कॉन्स्टिपेशन असे खूप सारे समस्या असतात. तर आयुर्वेद ह्या समस्यांकडे कसे पाहतो? जसं मी मगाशी म्हणलं की शरीरामध्ये काही हार्मोन्सच्या चेंजेसमुळे, हार्मोन्स वाढल्यामुळे त्या स्त्रीमध्ये मळमळ, पहिले 3 महिन्यामध्ये मळमळ, उलटी हा त्रास असतो. त्याच्याबरोबर कंबरदुखी म्हणा किंवा कॉन्स्टिपेशन म्हणा, ज्याला आपण मलबद्धता म्हणतो, प्रॉपर संडासला न होणं, नंतर पित्त वाढणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्या नॅचरल आहेत, हे पण मी तुम्हाला बोलले. त्यासाठी काही सोप्या गोष्टी आहेत, त्या सोप्या गोष्टींचं पालन केलं तर हा आजार म्हणण्यापेक्षा हा जो त्रास आहे तो आपण सहजरित्या बरा करू शकतो आणि आपली गर्भधारणा सुरळीतपणे चालू शकते. मळमळचं जेव्हा आपण म्हणतो तर मळमळ आणि उलटी जी होते, ज्याला मळमळ म्हणताना मॉर्निंग सिकनेस मेनली जास्त असतो. म्हणजे काय, सकाळी उठल्या मळमळ जास्त होते. तर सकाळी उठल्या मळमळ जास्त होते तर आम्ही त्यांना काय सांगतो की सकाळी उठल्यानंतर लगेच तुम्ही लिक्विड डाएट काही घेऊ नका, सुखा गोष्टी खायच्या. त्याच्यामध्ये पण मी बऱ्याचदा माझ्या प्रेग्नंट लेडीजला असं सांगते की त्यांनी सकाळी उठल्यानंतर तोंडामध्ये जी पण सकाळची काही जी लाळ असते ती लाळ लगेच तोंड धुवून हे करण्यापेक्षा खारी असते, खारी किंवा टोस्ट असतो, तो टोस्ट तोंडामध्ये धरायचा, जेणेकरून तोंडातली जी सगळी लाळ आहे सगळी लाळ निघून तो टोस्ट फेकून द्यायचा. आणि देन ब्रश वगैरे केल्यानंतर मग तिने सुखं म्हणजे ड्राय बिस्किट खायचं
एखादा ड्राय टोस्ट तिने खायचा आणि त्याच्यानंतर मग तिने प्रॉपर मग अर्धा एक तास थांबल्यानंतर मग ती रेग्युलर तिचं रुटीन, ती जे पण काही दूध घेते, नाश्ता घेते, सगळं तिने खायला पाहिजे. पण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये मी ते सांगते की मळमळ आणि उलट्यांचा त्रास कमी करण्यासाठी जेवणामध्ये लाईट डाएट सोबत फळांचा समावेश जास्त करायला पाहिजे. नंतर ड्रायफ्रुट्स पण घेताना ड्रायफ्रुट्स पण थोड्या थोड्या अंतरामध्ये खायचे की जेणेकरून तिचं पोटही भरेल, बाळाला पोषणही मिळेल आणि तिला हा त्रास पण नाही होणार. त्याचबरोबर जिंजर आपलं जे आलं असतं ते आलं तुम्ही चाटू शकता. अच्छा. आल्याची गोळी मिळते ह्याच्यामध्ये, ती अच्छा. तुम्ही तोंडावर ठेवू शकता. किंवा कच्चं आलं आपण दाताच्या खाली पण ठेवू शकतो. तसं तुम्ही दाताच्या खाली ठेवू शकता. वेलची तुम्ही वापरू शकता, वेलची ठेवू अच्छा. शकता तोंडामध्ये. ते ह्या ज्या काही छोट्या गोष्टी त्या करायला पाहिजेत. आणि मलबद्धता कमी करण्यासाठी काय करायला लागतं, तर मलबद्धता कमी करण्यासाठी पुरेसं पाणी, शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे. आणि जसं म्हणलं की दोष तुमचे नॉर्मल असले पाहिजे, दोषामध्ये पण वात वाढला नाही पाहिजे. वात वाढला की पचनशक्ती तुमची कमजोर होऊन जाते आणि मग बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो. त्यामुळे पुरेसं पाण्याचं प्रमाण हे योग्य असलं पाहिजे. खाण्यामध्ये पण सुक्या गोष्टी जास्त नाही खायच्या. सुक्या गोष्टी म्हणजे काय, सुकी भाजी नाही खायची. अच्छा. तुमचं जी पण भाजी असेल ते रस्सा भाजी खायचं, जेणेकरून पाण्याचं प्रमाण आपोआप शरीरामध्ये जाईल. आणि त्याचबरोबर जेवणामध्ये दूध आणि तुपाचं प्रमाण पण ठेवलं पाहिजे की दूध आणि तुपाचा जर का समावेश केला आहारामध्ये तर होणारा जो काही सकाळच्या वेळेस संडासला जी व्हायला पाहिजे ती तिची नॉर्मल साफ होते किंवा सॉफ्ट होते, जेणेकरून तिला कॉन्स्टिपेटेड होऊन तिला खाली संडासच्या ठिकाणी जोर करावा लागत नाही. कारण जर का त्या बायकांना, मेनली प्रेग्नंट लेडीजला कॉन्स्टिपेशन झाल्यामुळे आणि नॅचरल प्रेशर इफेक्टमुळे पण बऱ्याच बायकांना हिमोरॉइड्स, ज्याला आपण मूळव्याध म्हणतो, ही पण कॉमनली आढळणारी समस्या आहे की प्रेग्नन्सी राहिली की त्या बाईला मूळव्याधाचा त्रास हा होतोच मोस्ट ऑफ द टाइम्स. मग हे सगळं होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच आपल्याला मोशन जी आहे ती कशी नीट होईल, सॉफ्ट होईल, आपल्याला जोर करावा लागणार नाही, या गोष्टींची काळजी घेण्यासाठी तुमचं डाएट प्रॉपर पाहिजे. मॅम, यामध्ये तुम्ही काय सजेस्ट कराल की प्रेग्नेंट लेडीने किती लिटर पाणी दिवसातून पिलं पाहिजे हे त्रास न होण्यासाठी? किती लिटर म्हणण्यापेक्षा असं आपण जसं मी म्हटलं की प्रत्येक बाई ही वेगळी असते, प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी असते आणि प्रत्येकाचं प्रकृती ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक प्रकृतीच्या बाईला मी सेमच प्रकारचं पाणी प्यायला सांगितलं तसं नाही चालणार. तर आपल्या प्रकृतीनुसार तुम्ही कमीत कमी दिवसातून एक 12 ते 15 ग्लास पाणी तर तुमचं प्यायलं गेलंच पाहिजे. अच्छा. आणि जर आपण इतकं कमी, म्हणजे हे कमीत कमी 12 ते 15 ग्लास म्हणजे अराउंड 1 to 1.5 2 लिटर्स तरी कमीत कमी तुमचं 2 लिटर्स कमीत कमी ॲव्हरेज 2 लिटर आहे. तेवढं पाणी तर प्रत्येक स्त्रीने प्यायलाच पाहिजे. कारण कसं, जर का ते पाणी पिलं तर त्याच्याबरोबर दुसरा एक आपल्याला उपयोग असा होतो की त्या स्त्रीला युरिनरी ट्रॅकचं इन्फेक्शन नाही होणार. म्हणजे लघवीचा त्रास म्हणजे काय, तर गरम लघवीला होणे किंवा वारंवार लघवीला होणे किंवा कमी लघवीला होणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्या पण त्रासदायक नंतर होऊ शकतात. बरोबर. आणि मॅम, मी असं ऐकलं की जेव्हा हे काही त्रास होतात तेव्हा बहुतेक लेडीज घरगुती उपाय करतात. काही ज्या जुन्या स्त्रिया आहेत त्या सांगतात आपल्याला की आजी वगैरे की नाही असं कर तसं कर, घरगुती उपाय करतात. सो ते योग्य आहे का, म्हणजे ते करायला तुम्ही सजेस्ट करता का? सगळेच घरगुती उपाय करायला पाहिजे असं नाही. कारण कसं असतं, बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट सांगतो की तुम्ही हे प्रेग्नन्सीमध्ये घ्या, पण त्या द्रव्याचा त्या प्रेग्नन्सीवरती काही ॲडव्हर्स इफेक्ट होतोय का, हा बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतो. एखाद्या गोष्टीची, जसं मी तुम्हाला म्हटलं की आलं घ्यायचं, तुम्ही आलं घेऊ शकता. सुंठ जर का आपण घेते जास्त प्रमाणात, तर सुंठ ही उष्ण असते. ती जर का तुम्ही उष्ण गोष्ट तुम्ही जर का इंटेक त्याचा केला तर ते तुमच्या गर्भाला परिणाम करू शकतं. बरोबर. तर जसं मगाशी मी म्हटलं की आपण आलं वापरू शकतो, पण आल्यासोबत जेव्हा आपण सुंठ पण घेतो तर सुंठ घेताना सुंठाचं गुणधर्म हेच आहेत की सुंठ ही खूप उष्ण आहे. तर ती जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये, तुम्हाला कळलं नाही की किती प्रमाणामध्ये ती खाल्ली पाहिजे, तर ते बाळाला त्रासदायक होऊ शकतं आणि त्या मातेला पण त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे घरगुती उपाय जेवढे चांगले आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला त्याचं जर काही सखोल ज्ञान नसेल तर हेच योग्य राहील की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा वापर करा. ओके, बरोबर. तर जसं तुम्ही बोलले की ह्या आयुर्वेदिक गोष्टी घरातल्या गोष्टी झाल्या, पण कोणतीही औषधे घेताना सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे का? नक्की. कारण बऱ्याचदा कसं असतं की बायका डॉक्टरांना सांगतच नाहीत की मी प्रेग्नंट आहे. त्यांना ते सांगावंसंच वाटत नाही की मी प्रेग्नंट आहे आणि मला असा त्रास होतोय. त्या फक्त ताप आला, डॉक्टरांकडे गेले, मला डॉक्टर ताप येतोय. पहिल्या 3 महिन्यामध्ये मी प्रेग्नंट आहे हे कोणाला सांगत पण नाहीत बऱ्याचदा बायका 3 महिने झाल्याशिवाय. तर डॉक्टरांना पण सांगायचे त्या कष्ट घेत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं, डॉक्टरांनी जर का काही वेगळी औषधं दिली की जी
चालत नाहीत प्रेग्नन्सीमध्ये हम्म. तर ते बाळामध्ये चुकीचा परिणाम करू शकतात बरोबर. आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये मिसकॅरेजेस पण होऊ शकतात बरोबर. किंवा बाळामध्ये काहीतरी व्यंग पण निर्माण होऊ शकतात. बरोबर. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला औषधोपचार करायचा आहे. हो, जरी आपल्याला ताप आला तरी घरी आपण लगेच क्रोसिन किंवा काहीतरी उपचार करतो, पण तेही न करता आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते केलं क्रोसिनची पाहिजे. गोळी तुम्ही घेतली तरी चालेल फक्त फीवर कमी करण्यासाठी, हम्म. पण फर्दर मॅनेजमेंटसाठी तुम्हाला डॉक्टरांनाच भेटायचं आहे. ओके डॉक्टर, अनेक प्रेग्नेंट बायकांना असं वाटतं की आपण प्रेग्नेंट आहोत तर थोडा आराम केला पाहिजे किंवा काही लोकांना वाटतं की आपण थोडी हालचाल केली पाहिजे, तर तुम्ही काय सजेस्ट करता यामध्ये? गर्भधारणा राहिल्यानंतर पहिला जो ट्रायमेस्टर असतो म्हणजे पहिले 3 महिने 12 आठवडे की जेव्हा आपण रिव्हील नाही करत बाहेरच्या लोकांना की ती स्त्री प्रेग्नंट आहे, तर तो जो काळ आहे त्या काळामध्ये शक्यतो तुम्हाला आरामाची गरज राहते. कारण जसं मी आधी सांगितलं की गर्भ हा अस्थिर असतो आणि त्या ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात हालचाल केली किंवा तिने कुठेतरी प्रवास केला तर तो बाळासाठी त्रासदायक होऊ शकतो. म्हणूनच आम्ही पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये गर्भिणींना आम्ही हे सांगतो की या काळामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही कुठेही प्रवास करायचा नाही. तुम्ही जड कुठलीही गोष्ट उचलायची नाही. जड म्हणताना बायका सांगतात की मी पिठाचा डबा उचलला, तो छोटाच होता. तर तसं कुठल्याही प्रकारचं वजनदार गोष्ट तुम्हाला उचलायची नाहीये बरोबर. आणि संबंध नाही ठेवायचे, म्हणजे सेक्स अवॉइड करायचा पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये. ओके. की जेणेकरून जर का ह्या गोष्टी जर का आपण केल्या तर त्या बाळाला त्रासदायक होऊ शकतात, मिसकॅरेजेस होऊ शकतात. म्हणून आपल्याला त्या केसमध्ये आराम करायचा असतो. अशा पण काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये त्या लेडीला पूर्ण प्रेग्नन्सी आराम करावा लागतो. हा, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतील वगैरे Yes. तर डॉक्टर तर त्या कॉम्प्लिकेशन्समध्ये काय येतं तर हम्म. बऱ्याचदा जी प्लासेंटा, जे मी तुम्हाला मगाशी बोलले की प्लासेंटाचं जी अटॅचमेंट असते गर्भाशयामध्ये वरच्या बाजूला असते, पण तीच जर का प्लासेंटा खालच्या बाजूला म्हणजे जिथून बाळ बाहेर येतं किंवा गर्भाशयाचं तोंड आपण ज्याला म्हणतो तिकडे जर का येऊन जर का ती प्लासेंटा चिकटून राहिली त्या ठिकाणी, ज्याला आपण प्लासेंटा लो लाईंग म्हणतो की प्लासेंटा जी वरती असायला पाहिजे ती प्लासेंटा खालच्या ठिकाणी राहिलेली आहे, लो लाईंग प्लासेंटा, किंवा त्याचं पुढे पर्यवसान प्लासेंटा प्रिव्हियामध्ये होतं. प्लासेंटा प्रिव्हियामध्ये म्हणजे काय तर ती खाली आलेली प्लासेंटा जी आहे ती गर्भाशयाचं तोंड जे आहे त्याच्यावरतीच राहते. मग अशा वेळेस काय होतं, चान्सेस ऑफ ब्लिडिंग, चान्सेस ऑफ मिसकॅरेज, चान्सेस ऑफ अर्ली डिलिव्हरी, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर अशा केसमध्ये आम्ही बऱ्याचदा बायकांना सांगतो की जर का मला पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये कळलं की लो लाईंग प्लासेंटा आहे किंवा प्लासेंटा प्रिव्हिया आहे तर कम्प्लीट बेड रेस्ट असते. ओके. पण जसं मी परत हेच सांगू इच्छिते की प्रत्येक बाईची गर्भधारणा ही वेगळी असते. प्रत्येक स्त्रीची गर्भधारणा तिच्या शरीर प्रकृतीनुसार ही वेगवेगळी असते आणि गर्भाशयामध्ये ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत, गर्भधारणे राहिल्यानंतर गर्भाशय भोवतालचं पाण्याचं प्रमाण, प्लासेंटा ज्याला आपण वार म्हणतो त्याची पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टींवरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात की त्या स्त्रीने तिची रेग्युलर हालचाल कशी करायला पाहिजे, तिने किती व्यायाम करायला पाहिजे, तिने किती प्रमाणामध्ये कामं करायला पाहिजेत, हे सगळं त्याच्यावरती ठरतं. सो मॅम, म्हणजे आपण हलका व्यायाम त्यामध्ये करू शकतो तर? नक्कीच. ज्या बायकांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीच कॉम्प्लिकेशन नाही आहेत, ज्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत सोनोग्राफीचे, ती तिचं रुटीन नक्कीच फॉलो करू शकते. रुटीन रेग्युलर खाणं पिणं चालणं, देन तुम्ही घरामधली कामं ती सगळी तुम्ही करू शकतात, पण ती करताना तुम्ही थोडंसं कमी ह्याच्यामध्ये करायचे आहेत, कमी प्रमाणामध्ये करायचे आहेत. बिफोर प्रेग्नन्सी आणि आफ्टर प्रेग्नन्सी हा थोडासा तुम्हाला फरक कळला पाहिजे आणि तो तुम्ही फरक दिसला पण पाहिजे आणि तुम्ही त्याप्रमाणे वागलं पण पाहिजे. जसं मॅम तुम्ही आता मेन्शन केलं की पहिल्या 3 महिन्यात काही गोष्टी करायच्या नाही वगैरे, तर तशा प्रत्येक महिन्यामध्ये नक्कीच काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टी असतील, तर कोणत्या महिन्यात कोणत्या प्रकारची हालचाल प्रेग्नेंट लेडीसाठी सुरक्षित आहे? पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्ये तिने हलकं चालणं, नॉर्मल चालणं करू शकते. ती हलका व्यायाम, नॉर्मल रुटीन चालण्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जसं मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की ज्या गोष्टी करायच्याच नाही आहेत, व्यायाम करणं, बाईकवरून चालणं, बाईकवरून चालणं म्हणजे काय, बाईकवरती प्रवास करणं, बरोबर, नंतर वजनदार वस्तू उचलणं, या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. बरोबर. कारण रस्त्यांची परिस्थिती बघता कधी कधी खड्डे आले, खड्ड्यामध्ये तुमचं गाडी गेली तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला नक्कीच टाळायला लागतात. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही रुटीन तुमचं रेग्युलर व्यायाम करू शकता. जे मी तुम्हाला आत्ताच बोलले की व्यायामाच्यामध्ये आपल्याला योग आणि व्यायाम ह्या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. काही योगासनं जी सोपी आसनं आहेत ती सोपी आसनं तुम्हाला करायची आहेत आणि चालण्याचा व्यायाम तर कुठल्याही ट्रायमेस्टरमध्ये आपण करू शकतो. हां, तर मॅम जसं तुम्ही आता चालण्याबद्दल योगाबद्दल बोलली, तसं चालण्याचे, योगाचे किंवा श्वसनाचे या प्रेग्नन्सीमध्ये काय फायदे असतात? हे सगळं तुमच्या शरीराला आणि मनाला नीट ठेवतं.
अच्छा. प्राणायाम जे आहे, प्राणायामामध्ये तुम्ही जे श्वसनाचे व्यायाम करता, प्राणायाम म्हणजे काय, तर श्वसनाचा एक व्यायामच आहे. बरोबर. तो केला तर तुमचं रक्ताभिसरण चांगलं राहतं, हम्म, हम्म. तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, सगळ्यात महत्त्वाचं. आणि चालण्यामुळे पण काय होतं आणि योगामुळे पण काय होतं की तुमचं रक्ताभिसरण चांगलं राहतं, हम्म, हम्म. शरीर तुमचं लवचिक राहतं आणि तुम्हाला तुमचं तुम्ही जे खाताय ते तुमचं अन्न पचायला मदत होते. बरोबर. तुमचा रेग्युलर व्यायाम असेल तर तुमचं अन्न पचन चांगलं होतं आणि जेणेकरून बाकीचे आजार त्याच्यामुळे होत नाही, ज्याच्यामध्ये बद्धकोष्ठता येतं, बरोबर. नंतर कंबरदुखी, सांधेदुखी सगळ्या गोष्टी होतात, त्या होत नाहीत. मग मॅम, ही शरीराची ताकद आणि लवचिकता टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? परत तेच येतं, पुरेसा आणि योग्य प्रमाणामध्ये आहार. हम्म, हम्म, हम्म. आहार जो आहे तो वेळेमध्ये, योग्य वेळेमध्ये घेतला पाहिजे. सात्विक आहार घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये फळांचा समावेश, पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे नक्कीच. बरोबर. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी नक्कीच खाल्ल्या पाहिजेत. सीझनल फ्रुट्स खाल्ले पाहिजेत. हम्म, हम्म, हम्म. नंतर त्या लवचिकता आणि ताकद टिकवण्यासाठी आहाराबरोबर तुम्हाला औषधांची पण गरज असते, ज्याच्यामध्ये आयर्न आणि कॅल्शियम हे आम्ही प्रत्येक गर्भिणीला नक्कीच घ्यायला सांगतो पूर्ण 9 महिने आणि डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा. कारण त्याच्यामध्ये गर्भधारणेमध्ये गर्भाशयामध्ये बाळ असल्यामुळे आयर्न आणि कॅल्शियमची गरजही वाढते. बरोबर. आणि मग ती गरज फक्त आहारामधून भरून निघत नाही, त्यामुळे आपल्याला सप्लिमेंट म्हणून बाहेरून हिमॅटिनिक्सच्या टॅबलेट्स आणि आयर्नच्या टॅबलेट्स आपल्याला खायला लागतात. मॅम, आजकाल प्रत्येक महिलेला प्रेग्नन्सीमध्ये भीती, चिंता, स्ट्रेस हे नेहमीच असतं. ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? भीती, चिंता येण्याची कारणं वेगवेगळी आहेत. आजकालच्या जे कॉर्पोरेट सेक्टर आहे, त्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाच्या ठिकाणी जो ताण आहे, कामाचा ताण आहे, त्या ताणाबरोबरच बाकीच्या गोष्टी पण आपल्या आजूबाजूला घडतात. OTT चॅनल्स जे आहेत आपले, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेब सिरीज आणि ज्या पण काही हाणामारीच्या गोष्टी असतात, नंतर न्यूज असतात, वेगवेगळ्या न्यूज असतात, नंतर वेगवेगळे बिभत्स गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. आणि ज्या रुटीनली कॉमन आहेत अशा हिशोबाने आपण बघतो. पूर्वीच्या काळी गर्भिणी स्त्रीने चांगल्या गोष्टी कराव्या, तिने चित्रपट बघू नये, तिने फिरायला बाहेर जाऊ नये, तिने विहिरीजवळ जाऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. गर्भोपघातकर भाव जे मी तुम्हाला सांगते त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण आजकाल वर्किंग वुमन जी आहे ती गर्भधारणेमध्ये पण काम करते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये म्हणा किंवा हॉस्पिटल सेक्टर म्हणा, एव्हरी सेक्टरमध्ये गर्भिणी बायका असतात आणि त्या काम करतात. आणि त्या काम करत असताना त्यासोबत ह्या सगळ्या ज्या गोष्टी, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या आपल्यासाठी रुटीन आहेत, वेब सिरीज म्हणा, वेगवेगळे मूवीज म्हणा, सगळे मूवीज किती आजकाल एकदम डेंजर, त्याच्यामध्ये कंटेंट खूप डेंजर असतो, पण आपण ते बघतो आनंदाने. आणि पण आपण हे विसरतो की त्या कंटेंटचा कुठे ना कुठेतरी आपल्या बॅक माइंडला आपल्यावरती परिणाम होतोय. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल ह्युमन बिईंग जी प्रेग्नंट नाहीये तिने जरी केलं तरी तिला पण त्रास होतो. तर जी बाई प्रेग्नंट आहे, जिच्या गर्भामध्ये वेगळा जीव वाढतोय, त्या जर का गर्भिणीने जर का ह्या सगळ्या गोष्टींचं अनुभव केला, पालन केलं, तर निश्चितच तिची चिंता आणि भीती वाढणार आहे. बरोबर. आणि ती चिंता आणि भीती वाढल्यामुळे, स्ट्रेस वाढल्यामुळे जे काही हार्मोनमध्ये बदल होतो आणि जो हार्मोन कॉर्टिसॉल वाढतो आणि जो बाळापर्यंत पोहोचून बाळाला पण त्रास देतो, तर त्या गोष्टी आपल्याला नक्कीच टाळल्या पाहिजेत. सो मॅम, मानसिक संतुलन आणि शांत झोप ही बाळासाठी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाची आहे. कारण जर का तुम्हाला शांत झोप कधी लागणार, जेव्हा तुम्ही मानसिकता तुमची चांगली असेल, तुम्ही स्ट्रेस फ्री असाल. आणि तुम्ही स्ट्रेस फ्री राहण्यासाठी तुम्हाला झोप किती तास घ्यायला पाहिजे गर्भिणीने, तर गर्भिणीने कमीत कमी 8 तास अच्छा तिला झोप ही मिळालीच पाहिजे. 8 तासांव्यतिरिक्त जर का तिला झोप घेता आली, पॉवर नॅप्स, तर खूपच छान, सोने पे सुहागा म्हणता येईल. कारण हल्ली अशी झोप आणि अशी विश्रांती मिळत नाही मिळत. अगदी बरोबर. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रीने झोप नक्कीच घेतली पाहिजे. आणि मी जसं म्हटलं की हा जो ताण कमी करण्यासाठी तिने काय करायला पाहिजे, तर ताण कमी करण्यासाठी शिरोधारा असते. शिरोधारा म्हणजे काय, तर मेडिकेटेड ऑइल जे सुदिंग इफेक्ट करतात, डोक्याला शांत ठेवायचं काम करतात, स्ट्रेस कमी करतात, अशा बऱ्याच वनस्पती आपल्याकडे आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या. त्या वनस्पतींपासून बनवलेली जी तेलं आहेत, त्या तेलांचा जर का आपण शिरोधारा म्हणजे काय, डोक्यावरती त्याची आपण धार सोडतो. अगदी हा, बरोबर. एक अर्धा तास ते 45 मिनिट्स जर का ती धार सोडली तर त्या बाईचा जो ताण आहे तो एकदम कमी होऊन जातो आणि तिला रेग्युलर छान झोप लागते. आणि छान झोप लागली की ती स्ट्रेस फ्री होते आणि स्ट्रेस फ्री झाले की अर्थातच बाळाचं पण आरोग्य आपोआपच सुधारतं. मॅम, गर्भावस्थेत आईची दिनचर्या कशी असली पाहिजे, म्हणजे डेली रुटीन, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तिचं दैनंदिन जीवन कसं असलं पाहिजे, तुम्ही काय सजेस्ट कराल? गर्भिणीमध्ये
सकाळची उठल्यापासून, सकाळी किती वाजता उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमची एक रोजची दिनचर्या ठरलेली असली पाहिजे. रुटीन जे आपण म्हणतो. मग ती कशी असली पाहिजे? तर सकाळी तुम्ही जर का 8 वाजेपर्यंत उठलात तर ते बेस्ट. हां, कारण कसं असतं हल्ली तुम्ही बघता माझ्याकडे येणारे जे पेशंट्स असतात ते 10 वाजता उठतात आणि 11 वाजता OPDला येतात. 10 वाजता उठायचं, ब्रश करायचा आणि OPDला यायचं काही न खाता पिता. आणि मग OPDमध्ये 2-3 तास लागतात आणि मग जेव्हा आम्ही तिचं ब्लड प्रेशर चेक करतो तेव्हा ब्लड प्रेशर तिचं कमी येतं. मग तिला विचारलं जातं की तू काय खाल्लंयस का सकाळपासून? नाही म्हणे मॅडम, मी सकाळी उठली 9-10 वाजता आणि ब्रश केला आणि लगेच आले. कारण आपलं मग टायमिंग आपलं आहे ना OPDचं. तर मी म्हटलं असं येतात का OPDमध्ये? तर म्हणे मॅडम नाही, मग रात्री उशीर झाला ना 2 वाजेपर्यंत मी जागी होते, मोबाईल बघत होते आणि त्याच्यामुळे मला उशीर झाला उठायला. किंवा असं असतं कारण असतं की माझे हसबंड उशिरा आले आणि मग मी उशिरा झोपले आणि मी आता अशीच माझं हेच रुटीन झालं आहे. तर जे चुकीचं आहे. आणि प्रत्येक अपॉइंटमेंटच्या वेळेस सांगितलं जातं की तुम्ही येताना नाश्ता करून या किंवा खाऊन या. हां, एक्झॅक्टली. तर जर का तू एखादी बाई 10 वाजता उठून 11 वाजता OPDमध्ये येत असेल आणि तिचं BP कमी लागत असेल, तर त्याला कारणीभूत कारण हेच असतं की तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागलात, नंतर तुम्ही झोपलात, उशिरा उठलात आणि काही न खाता पिता. म्हणजे ती स्त्री पाणी पिण्याचेही कष्ट घेत नाही बऱ्याचदा. बरोबर. शरीरामध्ये तुम्ही काही खाल्लं नाही तर तुम्ही ॲटलिस्ट पाणी तरी प्यायला पाहिजे. पाणी तुमच्या शरीराला, तुमच्या मसल्सला एनर्जी देतं, की जेणेकरून तुम्ही जर का काही खाल्लं नाही, उपाशी आहात, तरी तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग तुम्ही ठेवू शकता. तर मी हेच सांगेन की उठल्यानंतर शक्यतो तुमची उठायची वेळ ही ठरलेली असली पाहिजे. खूप उशिरा 8 वाजेपर्यंत तुम्ही उठलात तरी चालणार आहे. उठल्यानंतर तुम्ही जसं मी मगाशी म्हटलं की सुरुवातीला लगेच ओलं काही न खाता ड्राय स्नॅक्स तुम्ही खायला पाहिजे, की जेणेकरून उलटी मळमळचा त्रास तुमचा कमी होईल. ब्रश केल्यानंतर तुम्ही जे पण काय खाणार तेव्हा ड्राय स्नॅक्स खाल्ल्यानंतर मग तुमचं रुटीन जे पण तुमचं काही ब्रेकफास्टचा जो आयटम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घरी बनवलेले पोहा, उपमा, शिरा, अंडं हे तुम्ही खाऊ शकता. नंतर तुमचं जे दुपारचं जे जेवण आहे ते दुपारी समजा 1 किंवा 1:30 वाजता तुम्ही करत असाल तर त्याच वेळेत तुमचं झालं पाहिजे. त्या जेवणामध्ये तो षड्रसात्मक आहार असला पाहिजे. षड्रस म्हणजे आपल्याकडे 6 रस सांगितलेले आहेत. त्या 6 रसांचा समावेश जास्त झाला तर ते जास्त योग्य राहील. आणि त्याच्यामध्ये पण पाणी म्हणण्यापेक्षा जे पातळ पदार्थ जे आहेत ते असले पाहिजेत. अच्छा. म्हणजे सुक्या भाज्या तुम्ही खाणं अपेक्षित नाहीये. त्याच्यामध्ये पालेभाज्या, प्रोटीन असलेला एखादा पदार्थ, दही, ते तुम्ही दही हे दुपारच खायचं, रात्रीचं दही खायचं नाही. ते तुम्ही खाऊ शकता. नंतर संध्याकाळचं जे जेवण आहे, संध्याकाळचं जेवण तुमचं 7-7:30 पर्यंतच व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ते जेवण करणं अपेक्षित नाहीये. मग हे जे सकाळचं ब्रेकफास्ट, दुपारचं लंच आणि रात्रीचं डिनर ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी स्नॅक्स खाणं अपेक्षित आहे. त्या स्नॅक्समध्ये तुम्ही फ्रुट्स घेऊ शकता. फ्रूटचा समावेश करू शकता. बरोबर. तुम्हाला आवडेल ती गोष्ट, कुठलंही फ्रूट तुम्ही घेऊ शकता, नट्स घेऊ शकता. ओके. आजकाल खाकरा मिळतं, हेल्दी बरोबर. खाकरा मिळतो, खाकरा आहे, मखाणे आहे. मखाने आहे, ते तुम्ही घेऊ शकता. ओके. पण तुमचं जे आहे ते फ्रिक्वेंट मील्स झालं पाहिजे. खूप जास्त जेवणामध्ये अंतर नसलं पाहिजे. बऱ्याच बायका काय करतात, सकाळी 8 वाजता काहीतरी खातात, दुपारी 3 वाजता जेवतात बरोबर. आणि रात्री 12 वाजता परत जेवतात, मध्ये काही खात नाहीत. तर ह्या सगळं जास्त ड्युरेशन जर का गॅप राहिला तरी पण मग त्या बाईला ऍसिडचा त्रास होतो. हो. पहिली गोष्ट, उलटी मळमळ होते. नंतर बरोबर बाळाची पण वाढ बरोबर होत नाही. बरोबर. आणि त्यामध्ये आपण नारळाचं पाणी वगैरे पण घेऊ शकतो Yes. जर बाहेर कुठे गेलेलं Yes. असेल तर. नारळाचं पाणी पिऊ शकतो. नारळाचं पाणी तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळा तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. बरोबर. पाणी व्यवस्थित प्रमाणामध्ये प्यायला पाहिजे. बरोबर. दुधाचं प्रमाण, मी बऱ्याच माझ्या सगळ्या पेशंटला हेच सांगते, गर्भिणींना, की तुम्ही रात्री झोपताना 1 कप दुधामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून प्या, जेणेकरून तुम्हाला मोशनचा त्रास होणार नाही, बद्धकोष्ठता होणार नाही आणि मोशन तुमची साफ होईल. पोट साफ झालं की ती स्त्री जी आहे ती हॅप्पी आणि हेल्दी आणि फ्रेश राहणार. ओके. पोट साफ नाही झालं तर गॅसेसचा त्रास होतात आणि गॅसेसचा त्रास झाल्यामुळे परत त्या बाईला पोटामध्ये दुखत राहतं. मग त्यावेळेस असं होतं की पोटामध्ये दुखणं कशामुळे आहे, गॅसेसमुळे आहे की आतल्या बेबीला काही त्रास होतोय. बरोबर. म्हणून तुमचा डाएट तुमचा प्रॉपर असणं खूप आवश्यक आहे. पण मॅम, मी अजून एक गोष्ट ऐकली की काही लोक बोलतात की कॉन्स्टिपेशनचा त्रास जेव्हा असतो तेव्हा दूध पिल्याने तो वाढतो अजून. हे खरं ते आहे का? डिपेंड्स ऑन द पेशंटची प्रकृती. परत बरोबर तुमचा प्रश्न, बऱ्याच लोकांना दूध हे पचत नाही. मग ज्यांना दूध पचत नाही त्यांनी पाण्यामध्ये घ्यावं, गरम पाण्यामध्ये तूप टाकून प्यावं, ते पण चालेल. ओके. म्हणजे असं काही नाही स्पेसिफिक ना की गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध नाही, पिल्याने नाही, कॉन्स्टिपेशन. नाही, नाही, दूध असं- म्हणजे दुधाने कोणालाही होऊ हा, शकतं. कुणालाही प्रकृतीनुसार त्रास हा होऊ शकतो. ओके. आणि हे झालं खाण्याचं. खाण्याबरोबर तुम्हाला मी जे म्हटलं तसं श्वसनाचे व्यायाम, सकाळ संध्याकाळ तुम्हाला श्वसनाचा व्यायाम करायचा आहे. मीन वाईल जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्हाला छोटीशी पॉवर नॅप
आणि ती पॉवर नॅप करताना तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की झोपताना पायाच्या खाली तुम्हाला उशा घेऊन झोपायचं, जेणेकरून तुमचं हेड लो पोझिशन राहील आणि तुमचं लेग अप राहतील. बरोबर. तुम्हाला हे करायचं आहे. हे जे रुटीन तुम्ही फॉलो केलं, हे रुटीन फॉलो करताना तुम्हाला जे पण काही सप्लिमेंट्स दिलेले आहेत, मेडिसिन नाही म्हणणार मी, सप्लिमेंट्स म्हणणार. सप्लिमेंट्समध्ये आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा बेबीचं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी काही वेगळ्या गोळ्या दिलेल्या असतील, अँटीऑक्सिडंट्स, त्या तुम्हाला वेळेवरती घेणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि इथे मी मुद्दाम एक सांगू इच्छिते, आयुर्वेदामध्ये असं वर्णन नाही आहे, पण मॉडर्न मेडिसिनमध्ये जेव्हा आपण आयर्न आणि कॅल्शियम आपण घेतो, तेव्हा आयर्न आणि कॅल्शियम त्या दोन्ही गोळ्या एकत्र नाही घ्यायच्या एकाच वेळेस. ओके. तर दोघांचं पण ॲब्सॉर्प्शन प्रॉपर होत नाही. अच्छा. तर त्यामध्ये किती गॅप असला पाहिजे? तर शक्यतो कसं असतं, कॅल्शियम आपण 2 वेळा घ्यायला सांगतो, सकाळ संध्याकाळ. सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 8 वाजता घेतलं तर आयर्नची गोळी जी आहे ती दुपारी घ्यायची, जेवल्यानंतर 2 तासांनी. ओके. ती पण जेवल्यानंतर लगेच खायची नाही. आपल्याला सवय काय असते, जेवण झालं, ग्लास घेतला आणि गोळ्या खाल्ल्या, तसं नाही. आयर्नची गोळी ही नेहमी जेवण झाल्यानंतर 1 किंवा 2 तासांनीच तुम्हाला खायचंय, तर त्या आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगलं होतं. अच्छा, म्हणजे कॅल्शियम आणि आयर्न मध्ये तर बऱ्यापैकी गॅप पाहिजेच आहे. आणि प्लस आयर्न पण जेवल्या जेवल्या लगेच नाही घ्यायचं. ओके. मॅम, आता आपण आपलं हे ऐकत असताना बरेच अनेक गर्भवती स्त्रियांना प्रश्न आहे एखादा, म्हणजे मी असं ऐकण्यात आलंय की जेव्हा ते ब्रश करतात तेव्हा त्यांना खूप उलटी सारखं होतं आणि भरपूर वेळा त्यांना उलट्या झालेल्या आहेत. तर ब्रश करताना हे जे उलटी होतं, तर त्यावरती आपण काय सजेस्ट करू शकता? मी जे मगाशी बोलले की उठल्याबरोबर तोंडामध्ये टोस्टचा तुकडा ठेवायचा. टोस्टचा तुकडा ठेवल्यामुळे काय होतं, तोंडामधली जी सगळी लाळ आहे रात्रभर जमा झालेली, ती लाळ सगळी निघून जाणार. ओके. आणि मग त्यावेळेस जेव्हा ती बाई ब्रश करणार तेव्हा तिला किंवा मळमळ नाही होणार. अच्छा. हा, नक्कीच सगळ्यांनी हा उपाय हे उपाय मी माझ्या सगळ्या रुटीनली बायकांना सांगते, प्रेग्नंट लेडीजला. हो, ज्यांना ज्यांना हा त्रास होतो त्यांनी नक्कीच हा उपाय करा आणि तुम्हीही बघा की तुम्हाला याचा फायदा होतोय का. तर मॅम, तुम्ही खूप छान माहिती दिली याबद्दल. तर बेसिकली महिलांनो सगळ्यांनी, मॅमने खूप छान सांगितलं की सगळ्यात पहिलं सकाळी लवकर उठणं ते रात्री लवकर झोपणं, त्यानंतर मोबाईल स्क्रोलिंग वगैरे बिलकुल बंद करायची आणि योग्य तो पौष्टिक आहार आणि आपला आहार संतुलित राहायला पाहिजे, हलकासा व्यायाम. सो ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तो आपण सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत. मॅम, तुम्ही खूप छान माहिती दिली. अशा जर प्रकारे जर प्रत्येक लेडीने तिचं दैनंदिन रुटीन ठेवलं तर मला वाटतं की प्रत्येक महिलेची प्रेग्नन्सी खूप छान जाईल. नक्कीच नक्कीच. मॅडम, आजच्या काळामध्ये महिलांकडे भरपूर उपचार पद्धती आहेत, तर तुम्ही काय सांगू शकता की मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेदामध्ये काय फरक आहे? फरक बघण्यापेक्षा त्यांचं एम काय आहे हे मला असं वाटतं इथे आपण बघायला पाहिजे. फरक कन्सिडर न करता आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि मॉडर्न उपचार पद्धती एकमेकांना पूरक कसे आहेत हे आपण पाहिलं पाहिजे. दोघांचा उद्देश हेच आहे की पेशंटचं आरोग्य उत्तम ठेवणं, पेशंटला योग्य प्रकारे ट्रीटमेंट देणं, हेच दोन्ही पॅथीचं एम आहे आणि ते पॅथी आपापल्या पद्धतीने करत असते. तरी पण थोडंसं डिटेलमध्ये जाऊन बघायचं झालं तर आयुर्वेदामध्ये फरक महत्त्वाचा हा मी सांगू इच्छिते की आयुर्वेदामध्ये एक ब्रीदवाक्य आहे, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्ष. म्हणजे आयुर्वेद काय सांगतो, जी व्यक्ती स्वस्थ आहे त्याच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचं आहे आपल्याला, आणि जो आतुर आहे, जो आजारी आहे, त्याचं आजाराचं आपल्याला निरसन करायचं आहे. मॉडर्न मेडिसिनमध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन्स आणि उपचार पद्धती सांगितलेली आहे. म्हणजे मॉडर्न मेडिसिनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पेशंटला काही त्रास झाला की तो ॲलोपॅथी डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर त्यांना ट्रीटमेंट देतो. बरोबर. पण आपल्या आयुर्वेदामध्ये जे मी म्हटलं तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, स्वस्थ माणसाला स्वस्थ राहायचंय यासाठी पण तो आयुर्वेदाचा उपयोग करून घेऊ शकतो. आणि जो आतुर आहे, जो आजारी आहे, तो स्वतःचा आजार बरा करण्यासाठी पण आयुर्वेदाकडे जाऊ शकतो. बरोबर. तर आयुर्वेदामध्ये फक्त आजारावरती उपचार नाही तर शरीराचं संतुलन ठेवण्यासाठी सुद्धा त्याच्यावर मदत होते. नक्की. जे मी तुम्हाला आता बोलले की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य व्याधी परिमोक्ष. जो स्वस्थ आहे व्यक्ती, निरोगी आहे, त्याचं निरोगी आयुष्य कायम राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. रसायन चिकित्सा आणि पंचकर्म चिकित्सा आपण म्हणतो. पंचकर्म चिकित्सा नेहमीच आजारावरतीच उपयोगात आणायची नसते, तर ती बऱ्याचदा आपण निरोगी असताना सुद्धा आपलं शरीर नीट राहावं, शरीरामधले दोष समतोल राहावे म्हणूनही आपण पंचकर्म चिकित्साही घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये बस्ती, रक्तमोक्षण, वमन, विरेचन, नस्य हे पंचकर्म सांगितलेले आहेत. आणि रसायन चिकित्सा मेनली सांगितलं. रसायन चिकित्सेमध्ये काय असतं, रसायन म्हणजे काय, तर तुमच्या शरीराला चांगलं ठेवणाऱ्या गोष्टी, अमृतासमान कुठल्या गोष्टी आहेत, तुमच्या शरीराची ताकद कंटिन्यूस तशीच ठेवेल, त्याला म्हणतात रसायन चिकित्सा. तर ती रसायन चिकित्सा पण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर पंचकर्म आणि रसायन चिकित्सेचा
उपयोग करून आपण आपलं शरीर हे संतुलित ठेवू शकतो. तर मॅम मॉडर्न आणि आयुर्वेदिक असे दोन्ही ट्रीटमेंट तुम्ही हँडल केले असतील. मला वाटतं तुमच्याकडे अशा भरपूर केसेस पण तुम्ही हँडल केले असतील. तर एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला त्यापैकी देऊ शकता का? जसं की मी MS स्त्रीरोग प्रसूतीतंत्र आहे. म्हणजे आमच्या सिलेबसमध्ये पण आम्ही मॉडर्न आणि आयुर्वेद दोघांचा पण अभ्यास करतो. पण आमचा भर हा आयुर्वेदावर जास्त असतो. पण जसं की मी प्रसूतीतंत्र आणि स्त्रीरोगमध्ये मी MS केलेलं असल्यामुळे मला प्रेग्नन्सी जेव्हा मी हँडल करते, तेव्हा प्रेग्नन्सीबरोबर काही गायनॅकच्या केसेस म्हणजे स्त्रीरोगाच्या केसेस पण माझ्याकडे येतात. आणि त्यावेळेस बऱ्याचदा फक्त औषधाने नाही चालत. कधी-कधी आपल्याला सर्जिकल मॅनेजमेंट पण लागते. तर ती सर्जिकल मॅनेजमेंट पण आपण करतो. त्यामुळे प्रॅक्टिस करताना मी इंटिग्रेटिव्ह प्रॅक्टिस करते असंही म्हणावं लागेल काही ठिकाणी. इंटिग्रेटिव्ह म्हणजे काय? मॉडर्न मेडिसिन आणि आयुर्वेद दोघांचा उपयोग करून. तर अशा अनेक केसेस आहेत ज्याच्यामध्ये पेशंट इनफर्टिलिटीने त्रासलेल्या होत्या. इनफर्टिलिटी म्हणजे काय? तर ज्यांना प्रेग्नन्सी राहिली नाही. लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष 5-6 वर्ष 7 वर्ष प्रेग्नन्सी राहिली नाही किंवा प्रेग्नन्सी राहिली तर ती फुल टर्मपर्यंत गेली नाही, मध्येच अबॉर्शन झालेले आहेत किंवा प्रेग्नन्सी राहिली पण तिला एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली. एक्टोपिक म्हणजे काय? तर प्रेग्नन्सी गर्भाशय सोडून बाकीच्या ठिकाणी राहणं म्हणजे फॅलोपियन ट्यूब्समध्ये राहणं किंवा सर्व्हिक्समध्ये राहणं किंवा ॲब्डोमेनमध्ये राहिलं. हे आपण ऐकतो एक्टोपिक प्रेग्नन्सी. म्हणजे काय? तर प्रेग्नन्सी राहूनही ती एक्टोपिक राहिली तर ती आपल्याला टर्मिनेटच करायला लागते. सर्जिकल वेने करायला लागते, कधी मेडिसिनने करायला लागते. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना काय होतं की म्हणजे प्रेग्नन्सी राहते पण त्या बाईला तिच्या हातामध्ये तिचं स्वतःचं बाळ मिळत नाहीये. म्हणजे शी इज सफरिंग, दॅट कपल इज सफरिंग फ्रॉम इनफर्टिलिटी. तर अशा केसमध्ये आम्ही बरेच अशा केसेस अशा ट्रीट केलेल्या आहेत की पेशंटला पंचकर्म केलेले आहेत, शरीर शुद्धी केलेली आहे तिची. पंचकर्मामध्ये वमन, विरेचन, योग बस्तीक्रम आणि नस्य. वमन आणि विरेचन ज्या गोष्टी, वमन जे आहे ते शरीरामधल्या कफावरती काम करतं, कफ वाढलेल्या कफावरती. विरेचन हे पित्तावरती काम करतं आणि योग बस्ती हे वातावरती काम करतं. हे तिन्ही दोषांची चिकित्सा आपण केल्यानंतर नस्य करतो. नस्य म्हणजे काय? तर नाकामध्ये आपण मेडिकेटेड ऑइलचं थेंब टाकतो. अच्छा. जसे आपण ड्रॉप्स टाकतो तसे ते ड्रॉप्स असतात, ते मेडिकेटेड ऑइलचे असतात. ते काय करतात? आयुर्वेद असं म्हणतो की नाक जे आहे ते आपल्या डोक्याचं दार आहे. नासाही शिरसोद्वारम म्हणजे डोक्याकडे जाण्यासाठी मार्ग कुठला आहे? तर नाक आहे. बरोबर. आणि डोकं का महत्वाचे? तर डोक्यामध्ये हायपोथॅलॅमस असतं. म्हणजे सगळ्या बॉडीला कंट्रोल करणारा जो रिमोट कंट्रोल आहे तो आपल्या मेंदूमध्ये आहे. म्हणजे त्या एखाद्या बाईला पाळी रेग्युलर येणं, बरोबर, तिचं अंडाशयामध्ये अंड तयार होणं, ते अंड फुटणं, तिला गर्भधारणा होणं आणि गर्भधारणा व्यवस्थित पार पाडणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी रिमोट कंट्रोल वरती बसलेला आहे. बरोबर. डोक्यामध्ये, मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस. मग जर का आपण ही नस्य चिकित्सा जी करतो, नस्य चिकित्सा केल्यामुळे काय होतं? ते जे थेंब आपण मेडिकेटेड ऑइल टाकलेलं असतं ते आपल्या हायपोथॅलॅमसला स्टिम्युलेट करतं. अच्छा. की बाबा तुझं जे काम आहे ते तू व्यवस्थित कर. बरोबर. की जेणेकरून ह्या बाईचं प्रजनन क्षमता जी आहे ते नीट राहील, तिचं बॉडीचं संतुलन हे टिकून राहील, हार्मोनल संतुलन टिकून राहील, म्हणून आपण नस्य चिकित्सा करतो. अच्छा. म्हणजे ही शोधन कर्म केल्यानंतर मग अजून एक उत्तरबस्ती नावाची स्पेशल चिकित्सा आपल्याकडे आहे, स्पेशल कर्म आहे. उत्तरबस्ती म्हणजे काय? तर गर्भाशयामध्ये युट्राइन कॅव्हिटीमध्ये आम्ही मेडिकेटेड ऑइल पुश करतो विथ अंडर ऑल असेप्टिक प्रिकॉशन्स. जसं आपण एखादी सर्जरी करताना ज्या काळजी घेतो की इन्फेक्शन होऊ नये, त्याप्रमाणेच इन्फेक्शन होऊ न देण्याची सगळ्या काळजी घेऊन आपण अंडर असेप्टिक प्रिकॉशन युट्राइन कॅव्हिटीमध्ये ते ऑइल जे आहे किंवा ते तूप जे आहे ते आपण इन्सर्ट करतो की जेणेकरून जे गर्भाशयाचं बल जे आहे ते चांगलं वाढेल. फॅलोपियन ट्यूब ज्या नळ्या असतात त्या नळ्या ज्या पेटंट राहतील, पेटंट म्हणजे काय? उघड्या राहतील. कारण ती नळी बंद झाली तर त्या बाईला प्रेग्नन्सी राहत नाही. अगदी बरोबर. मग अशा वेळेस आपल्याला टेस्ट टू बेबीचा ऑप्शन घ्यायला लागतो. आणि जे अंडाशय आहे ते अंडाशय त्यांचं काम नीट करून अंडाशयामध्ये स्त्रीबीज हे चांगल्या प्रकारे तयार होईल. म्हणजे उत्तरबस्ती हे पूर्ण प्रजनन क्षमतेवरती काम करतं. तर ह्या गोष्टी केल्यानंतर जेव्हा त्या बाईला गर्भधारणा झाली, तर गर्भधारणा झाल्यानंतर मग त्या पेशंटला मी अशी एक केस आहे की जिला 3 वेळा प्रेग्नन्सी राहिलेली, 3 वेळा अबॉर्शन झालं. एकदा प्रेग्नन्सी राहिली तेव्हा तिला ब्लड प्रेशर वाढलं आणि तिचं IUFD झालं. IUFD म्हणजे काय? तर गर्भाशयामध्येच बाळ गेलं, मृत झालं. आणि तिसऱ्यांदा तिला 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झालं आणि डिलिव्हरी झाल्यानंतर ते बेबी एक्सपायर्ड झालं. म्हणजे आतापर्यंत ती 5 वेळा प्रेग्नंट राहिलेली होती आणि 5ही वेळा तिची प्रेग्नन्सी सक्सेसफुल झाली नव्हती. मग अशा केसमध्ये माझे जे मॉडर्न मेडिसिनचे जे फ्रेंड आहेत त्यांच्याबरोबर विचार विनिमय करून
आणि हे आयुर्वेदिक ट्रीटमेंट केल्यानंतर जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हा प्रेग्नंट राहिल्यानंतर पहिल्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा प्रेग्नन्सीच्या आधीपासून मी तिला फोलिक ॲसिड सुरू केलं की जेणेकरून त्याच्यामध्ये अनॉमली काही होणार नाही. बरोबर. कंजेनायटल न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणतो आम्ही, त्या होणार नाहीत. आणि सोबत माझं आमच्याकडचं शतावरी कल्प सुरू केलं. आणि त्यानंतर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये प्रेग्नन्सी राहिल्यापासून प्रोजेस्ट्रॉनचं सपोर्ट, HCG हार्मोन जे मी तुम्हाला म्हणलं की जे आवश्यक असतं गर्भाला पोषण मिळण्यासाठी, बरोबर. ते वाढण्यासाठी वेगळं मेडिसिन, ज्याच्यामध्ये सस्टेनचे इंजेक्शन्स असतात, सस्टेनचे टॅबलेट्स असतात, प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन्स असतात. नंतर हिपॅरिन नावाचं एक इंजेक्शन असतं की जे बेबीचं ब्लड सप्लाय जो आहे तो प्रॉपर चालू ठेवतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲबनॉर्मॅलिटी फॉर्म होत नाही. बरोबर. ते इंजेक्शन हिपॅरिनवर त्या पेशंटला ठेवलेलं पूर्ण 9 महिने. त्याचबरोबर रिकोस्प्रिन नावाची गोळी असते जी ब्लड पातळ ठेवण्याचं काम करतं. म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये ते असतं. बरोबर. म्हणजे ते मॉडर्न मेडिसिनचे काही औषधं सोबत ठेवून आणि प्लस आमची आयुर्वेदिक मेडिसिन सोबत ठेवून त्या बाईला आम्ही 9 महिन्यानंतर तिचं प्लांट सिझेरियन सेक्शन करून तिला एक मुलगी झाली. वाव, खूप सुंदर. हेल्दी बेबी. आणि ती मुलगी आत्ताही, तिला काहीही त्रास झाला तरी ती मुलगी आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी येते. त्या मुलीचं वय मला वाटतं आता 11 वर्षाचं असेल. किती सुंदर. म्हणजे आयुर्वेदिक आणि मॉडर्न ह्याचं दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र आल्यानंतर सुद्धा ही आपल्या महिलांना किती फायदा त्याचा होऊ शकतो हे आणि तुम्ही अशा सांगितलं आहे. आणि अशा अनेक केसेस आहेत ज्याच्यामध्ये आपण बरेच इन्व्हेस्टिगेशन मॉडर्न मेडिसिनने सांगितले ते इन्व्हेस्टिगेशन करून, काही सर्जरीज करून, लॅप्रोस्कोपी करून, तिकडचा जो प्रॉब्लेम आहे त्या बाईच्या शरीरामध्ये तो दूर करून मग आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून तिला गर्भधारणा झालेली आहे. बरोबर. आणि मग ती गर्भधारणा पुढे नीट राहण्यासाठी सगळं आपलं आयुर्वेदिक दिनचर्या, गर्भिणी परिचर्या फॉलो करायला सांगून त्यांनी सुदृढ अशा बाळांना जन्म दिलेला आहे. अशा बऱ्याच केसेस आपल्याकडे आहेत. खूप सुंदर माहिती दिली मॅम. एवढं इतकं छान उदाहरण दिलं की आपल्या सगळ्या महिलांना कळालेलं असेल की ह्या दोन्ही कॉम्बिनेशन एकत्र घेऊन सुद्धा आज कितीतरी महिलांना असे प्रॉब्लेम फेस त्यांनी केलेले आहेत. पण त्यांनी त्यांचे होप सोडून द्यायचे नाही की कारण यापुढे सुद्धा ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊन सुद्धा आपण प्रेग्नेंट राहू शकतो आणि आपली प्रेग्नन्सी स्मूथ होऊ शकते. हे तुम्ही खूप नक्की. उत्तम उदाहरण दिलेलं आहे. थँक्यू सो मच मॅम. येस. मॅम, आपण आता जे आपला हा कलियुग आहे त्यामध्ये आपण बघतोय की पहिल्या पूर्वी काळी तर म्हणजे 15-14 वर्ष 17 वर्ष असं लग्न व्हायचे, म्हणजे खूप अगोदर. त्यानंतर 20-25 झाले. पण हल्ली तुम्ही बघताय की 30 नंतर भरपूर मुलं लग्न करतात. तर असं म्हणतात की 35 नंतर किंवा 40 नंतर प्रेग्नेन्सी ठेवली तर त्याच्यामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर तुम्हाला काय वाटतं, काय प्रेग्नेंट राहण्यासाठी स्पेसिफिक एज असतं का? प्रेग्नंट राहण्यासाठी आयुर्वेदामध्ये स्पेसिफिक एज सांगितलेलं आहे. परंतु आत्ता सध्याच्या काळामध्ये असं स्पेसिफिक एज असतं का असं सांगणं योग्य नाही. कारण शिक्षणाचा जो कालावधी आहे तो वाढलेला आहे. बरोबर. जॉबला लागण्याचा जो वेळ आहे ती पुढे गेलेली आहे. त्याच्यामुळे करिअर ओरिएंटेड स्त्रिया किंवा करिअर ओरिएंटेड पुरुष हेच बघतात की गर्भधारणा थोडी उशिरा, सेटल झाल्यानंतर मला बाळ पाहिजे, अगदी की बरोबर. जेणेकरून मी बाळाची जबाबदारी पूर्णपणे व्यवस्थित घेऊ शकतो. हो. पण कसं असतं, जसं पहिल्याच प्रश्नामध्ये मी बोलले की गर्भधारणा राहण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीजांची उत्कृष्ट असणं आवश्यक आहे. दर्जा हा चांगला पाहिजे. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं तो जो दर्जा आहे तो कमीच आणि निकृष्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. अच्छा. मग तसं होऊ नये म्हणून आयडियल वे हेच आहे की जर का आत्ताचा विचार केला तर 25 नंतर तुम्ही कधीही प्रेग्नन्सी जर का प्लॅन केली तर ते बेटर राहणार. बरोबर. 25 ते 35 पर्यंत बेटर राहणार. पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी हेही सांगू इच्छिते की लोकांना भीती वाटते की उशिरा प्रेग्नन्सी राहिली तर माझ्या बाळामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी होईल. बरोबर. पण याचा अर्थ असं नाही की लवकर प्रेग्नन्सी ठेवली की ॲबनॉर्मॅलिटी होण्याचे चान्सेस नील असतात. अच्छा. असं बिलकुल नाही. कधी 20व्या-21व्या वर्षी प्रेग्नन्सी राहिली आहे आणि त्या बाळामध्ये बऱ्याचदा ॲबनॉर्मॅलिटी आढळलेली आहे. ओके. त्यामुळे प्रत्येक वेळेसच हे खरं नाही की उशिरा बाळ राहिलं, उशिरा प्रेग्नन्सी प्लॅन केली तर त्या स्त्रीमध्ये आणि जे गर्भ राहणार आहे त्या गर्भाला काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी होणारच, हे तितकंही खरं नाही. ओके. परंतु जसं मी आत्ताच बोलले की तरी पण माझा सल्ला हाच राहील की योग्य वेळेमध्ये जर का तुम्ही गर्भधारणा प्लॅन केली तर होणारं बाळ हे सुयोग्य प्रकारे जन्माला येईल, सुदृढ, निरोगी, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. शारीरिकदृष्ट्या ह्यासाठी की शरीर, हातपाय, सगळ्या गोष्टी, सगळे अवयव हे व्यवस्थित असतील. आणि मानसिकदृष्ट्या म्हणायचं झालं तर जेनेटिक डिसऑर्डर्स बऱ्याच आता आढळतात. त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम खूप आता सध्या आपल्याला दिसतो. त्याच्यावरती एक मूव्ही पण येऊन गेला आत्ताच, सितारे जमीन पर असं काहीतरी नाव आहे त्या मूव्हीचं. आमिर खानचा मूव्ही आहे. बरोबर. त्याच्यामध्ये त्या मुलांच्या लाईफवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, फोकस केलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी का होतात तर त्याच्या मागची कारणं हेच आहेत की
लेट मॅरेजेस, लेट कन्सेप्शन, त्याचबरोबर कन्सेंजियस मॅरेजेस म्हणजे काय तर नात्यामध्येच लग्न करणं. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचदा कसं होतं की होणाऱ्या बाळामध्ये ॲबनॉर्मॅलिटी चान्सेस हे वाढतात, जेनेटिक डिसऑर्डर्स येण्याचे चान्सेस हे वाढतात. म्हणजे 25 ते 35 हा बेस्ट काळ आहे प्रेग्नंट राहण्यासाठी. आयडियल वे. पूर्वीच्या वेळेस 30च्या आतमध्येच सांगायची प्रेग्नन्सी राहायला पाहिजे, पण आता 29-30 वर्षापर्यंतच लग्नच होतात आणि त्याच्यानंतर मग गर्भधारणा होते. बरोबर. पण 35 हाच योग्य काळ असा आहे असं म्हणून पण नाही चालणार. काही बायकांना 35 नंतर पण प्रेग्नन्सी हवी असते. बरोबर. पण मी तेच सांगेन, मग अशा वेळेस जर का तुम्हाला प्रेग्नन्सी हवी असेल आणि तुमची प्रेग्नन्सी नीट, चांगली, सुदृढ आणि निरोगी व्हावी हे जर का हवं असेल तर तुम्ही आधी पंचकर्माचा वापर करून शरीर शुद्धी करून घ्या. अच्छा. शरीरामधले जे टॉक्झिन्स आहेत, जे विषारी घटक आहेत त्यांना बाहेर काढा, जेणेकरून प्रेग्नन्सी ही चांगली होण्याचे चान्सेस हे वाढतील. ओके. आणि मॅम जसं तुम्ही मगाशी सांगितलं की सुरुवातीला म्हणजे प्रेग्नन्सी आपण जर प्लॅन करत असेल तर फॉलिक ॲसिड, त्यानंतर शतावरी असे काही गोष्टी घेतल्याने ह्या ॲबनॉर्मॅलिटीज कमी होतात. सो 35 नंतर जर आपल्याला हे ठेवायचं असेल तर ज्या महिला प्लॅन करतायत गर्भधारणेसाठी तर त्या स्वतःहून त्यांनी फॉलिक ॲसिड पर डे आणि शतावरी स्टार्ट केली तर चालते की डॉक्टरांचा सल्ला घेऊनच केलं पाहिजे? फॉलिक ॲसिड चालू ठेवायला काहीच हरकत नाही. अच्छा. फॉलिक ॲसिड कोणीही घेऊ शकतं. ती फॉलिक ॲसिडची गोळी डेली एकदा फक्त खायचे. आणि आयडियली आम्ही सांगतो की जर का तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार असाल तर प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी 3 महिन्या आधीपासून तुम्ही ती खाणं अच्छा अपेक्षित आहे. तर मग बेबीमध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स किंवा जे काही ॲबनॉर्मॅलिटीज होतात त्या ॲबनॉर्मॅलिटी टाळण्याचे चान्सेस हे आपल्याला जास्त मिळतात. आणि समजा असं होतं की आपण प्रेग्नन्सी प्लॅन करण्याचा विचार करतो आणि फॉलिक ॲसिड आपण स्टार्ट करतो, पण कधी कधी असं होतं की 3 महिन्याच्या वेळेस 6 महिने पण होऊन जातात, पण तरी पण आपण ती कंटिन्यू केली पाहिजे का 6 महिने पण? जरी जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत आपण ते फॉलिक ॲसिड कंटिन्यू फॉलिक ॲसिडचा काही तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास काही जास्त प्रमाणामध्ये घेतलं त्याने त्रास नाही होत. अच्छा. फॉलिक ॲसिड काय करतं, न्यूरल ट्यूब डिफेक्ट दूर करण्या व्यतिरिक्त किंवा अवॉइड करण्याशिवाय आपण जे शरीरामध्ये आयर्न खातो जेवणामधून किंवा बाहेरून पण तुम्ही आयर्न सप्लिमेंट काही खात असाल तर ते आयर्नचं ॲब्सॉर्प्शन चांगलं करण्याचं काम फॉलिक ॲसिड करतं. अच्छा. ओके. त्यामुळे फॉलिक ॲसिड तुम्ही जास्त काळ घेतलं तर त्याने तुमच्या शरीराला काही हार्म होणार नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला शतावरी सुद्धा घ्यायचे तर? हा, शतावरी काय करतं, शतावरी हे टॉनिक आहे. शतावरी हेल्थ टॉनिक आहे तुमचं, त्यामुळे शतावरी तुम्ही घेऊ शकता, त्याने काही दुष्परिणाम काही नाही होणार. अच्छा मॅम, समजा आता म्हणजे एखादी महिला प्लॅन करते आणि तिने फॉलिक ॲसिड आणि शतावरी स्टार्ट केलं, सो तिला 99.9% चान्सेस आहेत का 100% चान्सेस आहे की तिच्या बाळामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज येणार नाही? नाही, 100% चान्सेस कोणीच देत नाही. आपलं हे प्रिव्हेन्शनसाठी असतं की होऊ नये म्हणून. ते तुम्ही घेतलं म्हणजे 100% तुम्हाला काही होणारच नाही असं नाही. अच्छा. याची गॅरंटी आपण देऊ नाही शकत. बरोबर. कारण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर फक्त फॉलिक ॲसिड फक्त एक मॅटर नाही करत. बरोबर. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण बाकीच्या काही टेस्ट करतो. जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज फॉलिक ॲसिड नाही हे करू शकत. अच्छा. फॉलिक ॲसिड काय न्यूरल ट्यूब डिफेक्टला तुमच्या हे कर, पण जीन्समध्ये जर का काही प्रॉब्लेम असेल तर ते फॉलिक ॲसिड अवॉइड नाही करू शकत. मग त्यासाठी पण काही टेस्ट आपण प्रेग्नन्सीमध्ये करतो. म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये 12 वीक्सला NT स्कॅन आपण म्हणतो, न्यूरल ट्रान्सल्युसन्सी किंवा न्यूरल थिकनेस आपण जेव्हा बघतो ते बघितल्यानंतर आपण एक ब्लड टेस्ट करतो, त्याला ड्युअल मार्कर टेस्ट म्हणतात. अच्छा. तर ती ड्युअल मार्कर टेस्ट जी आहे ती टेस्ट आणि NT स्कॅनचा रिपोर्ट, सोनोग्राफी, ह्या दोघांना एक कोरिलेट करून एक रिपोर्ट तयार केला जातो. आणि त्या रिपोर्ट मी सांगितलं होतं की ही जी बाई जिच्या शरीरामध्ये गर्भधारणा झालेली आहे त्या गर्भामध्ये जेनेटिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस जे आहेत ती लो रिस्क आहे का हाय रिस्क आहे. अच्छा. रिपोर्ट सेज दॅट लो रिस्क ऑर हाय रिस्क. अच्छा. रिपोर्टमध्ये असं कुठे लिहिलेलं नसतं नो रिस्क. हा बरोबर, किंवा लो किंवा हाय हे दोनच ऑप्शन असतात. लो किंवा हाय असंच असतं. त्यामुळे नो रिस्क हे कोणीच सांगू शकत नाही. ओके. सो म्हणूनच मला असं वाटतं की पहिले तुम्ही जे म्हणता 3 महिन्यापर्यंत हे जे रिपोर्ट येतात, म्हणूनच 3 महिने कुठलीही लेडी आपण प्रेग्नेंट आहे की हे लोकांना पर्यंत कळत नाही. कारण त्या रिपोर्टमध्ये आपल्याला कन्फर्म होतं की आपली जी प्रेग्नन्सी आहे ती व्यवस्थित आहे की नाही. येस डेफिनेटली. डॉक्टर, आजच्या जनरेशनमध्ये एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो की प्रेग्नेंट लेडीने जर स्वतःची काळजी घेतली तर तो स्वार्थीपणा झाला का? हा, खूप महत्त्वाचा आणि रोजच्या OPDमध्ये मला दिसणारा प्रश्न आहे हा. कारण जेव्हा एखादी प्रेग्नंट बाई येते OPDमध्ये तिच्यावरती तिची सासू असते, मोस्टली सासू आणि नवरा. तर जेव्हा मी त्या पेशंटला सांगते की तुला आराम करायची गरज आहे तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरती काहीच एक्सप्रेशन नसतात, ती एकदम शांत असते. आणि जेव्हा तिच्याबरोबर जे रिलेटिव्ह असतात त्याच्यामध्ये मेनली सासूबाई असतात मेनली आणि नवरा असतो, तर त्यांचं असं म्हणणं असतं की डॉक्टर ही तर पूर्ण आरामच करते,
अजून आराम करायची काय गरज आहे? आणि सासू म्हणते, डॉक्टर मी तर कधीच माझ्या प्रेग्नन्सीमध्ये आराम नाही केला, मला 4-4 मुलं झाली आणि तुम्ही तिला कशाला आराम करायला सांगताय? त्या कपलला आणि त्या कपलबरोबर आलेल्या रिलेटिव्हला पण मी हेच सांगते आणि मी आपल्या प्रेक्षकांना पण मी हेच सांगू इच्छिते की गर्भावस्था असणं ही एक शरीरातली एक अत्यंत नाजूक अवस्था आहे आणि एक वेगळा अनुभव आहे जीवनातला. आणि जी प्रत्येक स्त्री जे अनुभव घेते त्याच्यासाठी तो एक वेगळा आणि आनंददायी प्रवास असतो. आणि त्या प्रवास करताना तिची अपेक्षा हीच असते आणि डॉक्टरांची पण अपेक्षा हीच असते की त्या गर्भिणीला तिचं स्वतःचं हेल्दी सुदृढ बाळ तिच्या हातामध्ये मिळालं पाहिजे. आणि हे होण्यासाठी तिला जी प्रॉपर डाएट पाहिजे, तिचा प्रॉपर व्यायाम पाहिजे, तिची प्रॉपर केअर पाहिजे, तिची प्रॉपर रेस्ट पाहिजे, ती तिला त्या वेळेस मिळालीच पाहिजे. आणि हे सगळं करत असताना ती समजा काही ड्रायफ्रुट्स खात असेल, ती ज्यूस पीत असेल किंवा ती वारंवार 2-2 तासांनी काही खात असेल, याचा अर्थ असं नाही की ती स्वतः खाते. ती खाते, ती तिच्या गर्भाशयातल्या बाळासाठी खाते. तिने जर का प्रॉपर डाएट केला नाही, तिने जर का प्रॉपर व्यायाम केला नाही, तिने जर का योग्य आचरण केलं नाही, तर तिची होणारी जी गर्भधारणा आहे त्याच्यावरती तिचा नक्कीच चुकीचा परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि मग जर का पूर्ण कुटुंबाची इच्छा अशी असेल की होणारं बाळ हे छान दिसायला, गुटगुटीत असलं पाहिजे, हसरं असलं पाहिजे, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या साऊंड आणि चांगलं असलं पाहिजे, तर कुटुंबाचीही ती जबाबदारी बनते की त्या गर्भिणीची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे. तिला हवं नको ते बघितलं पाहिजे. तिचे भावनिक गुंता जर का तिच्या असेल काही, तर तो आपण सोडवला पाहिजे. तिला आश्वासन चिकित्सा देऊन तिला हमेशा रिअश्युअर केलं पाहिजे की सगळ्या गोष्टी नीट नॉर्मल होतील आणि तू स्वतः तुझी काळजी घे, म्हणजे बाळ पण चांगलं राहील. त्यामुळे ती जी गर्भिणी जर का स्वतःची काळजी घेत असेल, तो स्वार्थीपणा नाही. ती काळजी कोणासाठी घेते? ती तिच्या बाळासाठी घेते. आणि तिने स्वतःची काळजी घेतली म्हणजेच अल्टिमेटली तिने स्वतःच्या बाळाची काळजी घेतली. बरोबर. त्यामुळे नक्कीच इथे स्वार्थीपणा म्हणता येणार नाही. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना हेच सांगेन की प्रत्येक गर्भिणी स्त्रीने स्वतःची काळजी ही अशाच प्रकारे योग्य प्रकारे गर्भिणी परिचर्या फॉलो करूनच घेतली पाहिजे आणि त्याला सर्व कुटुंबाने सपोर्ट केलं पाहिजे. तर आपण एक जस्ट रॅपिड फायर राऊंड घेतोय. स्टार्ट करूया. येस. गर्भवती महिलेने एक फॉलो करावी अशी महत्त्वाची सवय. योग्य असा आहार. एक गोष्ट जी तिने टाळली पाहिजे. चिंता. प्रेग्नन्सीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे? आहार, मानसिक शांतता की व्यायाम? तिन्ही. गर्भसंसार सुरू करण्याची योग्य वेळ. गर्भधारणे पूर्वीपासून. मॅम, तुम्ही आत्तापर्यंत खरंच खूप छान माहिती दिली आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अगदी सोप्या भाषेत कळेल इतके छान तुम्ही आत्ता माहिती दिली आम्हाला. पण एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. तर प्रत्येक आई होणाऱ्यासाठी किंवा ज्या ऑलरेडी प्रेग्नंट आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही आयुर्वेदाचा एक संदेश प्रत्येक आईसाठी तुम्ही काय द्याल? आयुर्वेदाचा प्रत्येक संदेश मी एका आईसाठी, एका गर्भिणीसाठी आणि एखाद्या होऊ इच्छिणाऱ्या आईसाठी मी हाच देईन की गर्भावस्था हा जीवनातील एक सुंदर प्रवास आहे आणि गर्भावस्था हा आजार नाही आहे, ही एक छान अवस्था आहे. त्याचा अनुभव प्रत्येक स्त्रीला घेता आला पाहिजे. आणि हा घेताना मी हेच सांगेन की तुम्ही आयुर्वेदाला फॉलो करा. आयुर्वेदाचा विचार, आयुर्वेदाचा आचार, आयुर्वेदाने सांगितलेली गर्भिणी परिचर्या जी तुमच्या शरीराची योग्य काळजी घेईल. तुमच्या शरीरामध्ये गर्भाशयामध्ये जो गर्भ वाढत आहे त्या वाढलेल्या गर्भाला सुदृढ आणि निरोगी होण्यासाठी आयुर्वेद तुम्हाला मदत करतो. आणि त्याचं जर का तुम्ही पालन केलं योग्य प्रकारे तर तुम्हाला होणारी गर्भधारणा ही नक्कीच शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहील आणि तुमचं आयुष्यही खूप सुंदर होईल. डॉक्टर, आज आपण गर्भिणी परिचर्या, गर्भसंस्कार, स्त्री आरोग्य, आहार, व्यायाम आणि आयुर्वेदिक जीवनशैली याबद्दल खरंच खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. आजच्या काळात अनेक महिलांना योग्य मार्गदर्शनाची खूप गरज आहे आणि आपल्या या माहितीमुळे अनेक महिलांना नक्कीच फायदा झाला असेल. आपल्या मौल्यवान वेळेसाठी आणि मार्गदर्शनासाठी मॅडम खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.